ॲटमचं हे लेक्चर नंबर 4. पहिल्या लेक्चरमध्ये आपण इन डिटेल जे थॉम्सन मॉडेल, रदरफोर्ड मॉडेल, दुसऱ्या लेक्चरमध्ये नील्स बोर आणि त्यांचं मॉडेल, तिसऱ्या लेक्चरमध्ये हायड्रोजनचं एमिशन स्पेक्ट्रम, आणि आता या चौथ्या लेक्चरमध्ये भरपूर सारे न्यूमरिकल्स या चॅप्टरमधून नीटला येऊ शकतात आणि आलेले ते डिस्कस केले. जवळजवळ 25 ते 30 न्यूमरिकल मी डिस्कस करणार आहे. याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज आहे असं मला वाटत नाही. हेच न्यूमरिकल परत परत सोडवा. त्याच्या मागे काय कॉन्सेप्ट लागतो याचा विचार करा. प्रिव्हियस इयर थोडंफार तुम्ही सोडवू शकता, बस झालं. ठीक आहे ना, आलं लक्षात. AFMC असेल, एम्स असेल, ज्या पण परीक्षा आहेत मेडिकल रिलेटेड, इन्क्लुडिंग नीट आणि AIPMT, सगळे क्वेश्चन आपण कव्हर करायचा प्रयत्न केलाय. चला, पहिला प्रश्न डायरेक्ट आहे. काय सर? अल्फा पार्टिकल आर प्रोजेक्टेड टुवर्ड्स अ न्यूक्लियर ऑफ द फॉलोइंग मेटल्स विथ द सेम कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. टुवर्ड्स विच मेटल द डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच इज मिनिमम. तर अल्फा पार्टिकल जे आहेत सेम कायनेटिक एनर्जीनी वेगवेगळ्या मेटलच्या समोर फेकलेत आणि त्यांनी विचारलं डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच कोणत्या केसमध्ये मिनिमम राहील. तर तुम्हाला डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच माहिती आहे का? एक अल्फा पार्टिकल आहे, त्याला काहीतरी कायनेटिक एनर्जी के असते, हा जातो सर, आणि एक ॲटॉमिक नंबर ज्याचा झेड असतो, त्याच्यावर चार्ज असतो ZE. ठीक आहे. या ॲटमच्या जवळजवळ अल्फा पार्टिकल जातो आणि इथे येऊन अल्फा पार्टिकल थांबेल. का थांबेल सर? का थांबेल बेटा? का थांबेल? यासाठी थांबेल सर, कारण की हा याला रिपेल करेल. बरे, रिपेल करेल. हा रिपेल करेल असा फोर्स अल्फा पार्टिकलवर असा, म्हणजे त्याचं वेलॉसिटी कमी कमी होत इथे काहीतरी 0 होते. आणि हा किती डिस्टन्सवर असतो सर? तर हा जवळजवळ R0 डिस्टन्सवर असतो. यालाच आपण डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच असं म्हणतो. थोडक्यात कन्सेप्ट आहे. ठीक आहे. मग अल्फा पार्टिकलचा चार्ज किती आहे सर? 2E चार्ज आहे. तर मी लिहितो अल्फाची कायनेटिक एनर्जी किती असते सर? हाफ mv². ही अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आहे. ही एनर्जी कशात खर्च झाली पाहिजे? पोटेन्शियल एनर्जीला. कारण इकडे तर एनर्जी संपली, कायनेटिक एनर्जी संपली, म्हणजे ही कायनेटिक एनर्जी या पोटेन्शियल एनर्जीला, कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी, तर ते येणार आहे K इंटू अल्फा पार्टिकलचा चार्ज असतो 2E इंटू ZE अपॉन R0. आता तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल, या R0 ला जर मी इकडे घेतलं बेटा, तर R0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z. दिसतंय का तुम्हाला? जेवढा जास्त ॲटॉमिक नंबर तेवढा जास्त डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. लॉजिक पण हेच म्हणतो की ॲटॉमिक नंबर वाढला की याच्यातले प्रोटॉन वाढतील, प्रोटॉन वाढले की रिपल्शन वाढेल की हा या अल्फा पार्टिकलला दूरच थांबेल, अजून जास्त डिस्टन्सला थांबेल. आता बघायचं मिनिमम पाहिजे तर कोणाचा ॲटॉमिक नंबर मिनिमम आहे? ते कॉपरचा आहे. तर आन्सर असलं पाहिजे कॉपर. तर आम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती होता. हे सगळं का केलं? रिव्हिजन करायला, है ना. न्यूमरिकल सेशनचा हा पण उद्देश आहे, न्यूमरिकल सेशनचा, की रिव्हिजन पण करायचे. चला आता पटपट करू. अल्फा पार्टिकल accelerated to V volt is forward towards nucleus. Its distance of closest approach is R. ठीक आहे. अल्फा पार्टिकलचा जो डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच आहे तो किती आहे सर? R आहे. आणि याला V वोल्ट्सने आपण याला ऍक्सेलरेट केलं. त्यांनी काय म्हणलंय? प्रोटॉन जर ऍक्सेलरेट केला, एक प्रोटॉन आहे बेटा, प्रोटॉन, याला पण जर मी V वोल्टनी ऍक्सेलरेट केलं की त्याचा जो डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच आहे त्याला मी R' म्हणतो. किती राहील? तो किती राहील? न्यूक्लियस वगैरे सेम आहे, म्हणजे ज्याच्याकडे फेकून मारलाय तो ॲटम सेम आहे, तो बदलत नाहीये. आता बघा, अशा प्रश्नांना कसं सोडवायचं? सोपे प्रश्न असतात. तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे, जास्त डोकं लावायची गरज नाही. काय फॉर्म्युला होता मला सांगा बरं? काय फॉर्म्युला होता? तर फॉर्म्युला होता, काय होतं बेटा? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू K ZE 2E अपॉन R0. हाच फॉर्म्युला होता. हा फॉर्म्युला होता. मला सांगा, झेड बदलतोय का? नाही बदलत. हा ई बदलतोय का? नाही बदलत. काहीच बदलत नाही. काय बदलणार आहे इथे? काय बदलतं माहिती आहे का? काय चेंजिंग फॅक्टर आहे? हा चेंजिंग फॅक्टर आहे बघा. हा जो आहे ना, हा फॅक्टर चेंज करतोय. बरोबर आहे. मी असं म्हणू शकतो सर. काय म्हणू शकता तुम्ही? नीट लक्ष द्या, तुम्हाला कळून जाईल. काय सर? बघा, मला पाहिजे डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. बरोबर आहे. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच पाहिजे. आता जो R0 आहे ना, R0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू KZE. हे सेम राहू द्या. KZE हे सेम राहू द्या, कारण हे बदलणार नाहीये. झेड म्हणजे ज्या ॲटमवर फेकून मारले अल्फा पार्टिकल तो नाही बदलत आहे. मग काय येईल सर? इथे चार्ज येईल बेटा, चार्ज. कारण हा चार्ज होता अल्फा पार्टिकलचा. हा तो जो पण पार्टिकल फेकून मारला त्याचा चार्ज डिवायडेड बाय त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. आलं लक्षात? झालं. आता काही नाही करायचं. आता सरळ मी लिहितो. काय लिहिता सर?
आर नॉट अपॉन आर डॅश. आर नॉट आपण कोणाचा पकडला, याचा पकडला, ठीक आहे ना, याला आर नॉट म्हणा. आर नॉट अपॉन आर डॅश इज इक्वल टू चार्ज. अल्फा पार्टिकलचा किती चार्ज असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. अल्फा पार्टिकलचा चार्ज 2e असतो सर. प्रोटॉनचा चार्ज किती असतो बेटा, प्रोटॉनचा चार्ज असतो सर e, बरोबर आहे. त्याच्यानंतर इंटू कायनेटिक एनर्जीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे आता प्रोटॉनची कायनेटिक एनर्जी लिहावं लागेल. कायनेटिक एनर्जी कशी लिहितात बघा, कायनेटिक एनर्जीला अजून एक लिहायचा फॉर्म्युला आहे E इंटू व्ही. ई इंटू व्ही, क्यू इंटू व्ही असते की नाही कायनेटिक एनर्जी, हो सर, त्या पद्धतीने लिहिले. डिवायडेड बाय याची कायनेटिक एनर्जी लिहायची, कोणाची सर, अल्फा पार्टिकलची. अल्फा पार्टिकलची किती, अल्फा पार्टिकलवर चार्ज असतो 2e आणि पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे म्हणजे v. आता मला सांगा किती आलं. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर सगळं कॅन्सल होऊन जाईल बघा. ई कॅन्सल झाला, ई कॅन्सल झाला, सगळं कॅन्सल झालं. इकडे काय आलं, आर डॅश इज इक्वल टू आर नॉट. जे डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच तेवढाच राहणार आहे. चांगला प्रश्न आहे की नाही. नीट बघा तुम्ही कसा सॉल्व्ह केला, कशा कशाला डिपेंड करतं हे तुला माहिती पाहिजे. कायनेटिक एनर्जीला आपण बेटा ही पण लिहू शकतो. अलग लक्षात, हो सर लक्षात आलेलं आहे. पुढे जाऊ आपण. इन अ रदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट द प्रोजेक्टाइल ऑफ चार्ज चेंज नाही, ते चार्ज असायला पाहिजे. Z1 and mass M1 approaches target nucleus of charge Z2 and mass M2 distance of closest approach. Energy of the projectile is, energy of the projectile कशाला प्रोपोर्शनल आहे सांग बरं. जी एनर्जी ऑफ प्रोजेक्टाइल म्हणजे ज्याला फेकून मारला ना बेटा, ही जी एनर्जी असते त्याला कसं लिहितो आपण, K टाइम्स Z1 म्हणजे त्या प्रोजेक्टाइलचा चार्ज, त्या प्रोजेक्टाइलचा म्हणजे अल्फा पार्टिकलचा चार्ज, इंटू Z2 म्हणजे गोल्ड न्यूक्लियसचा चार्ज, दुसरं जे न्यूक्लियस आहे त्याचा चार्ज, ठीक आहे, ज्याच्यावर फेकून मारलाय, डिवायडेड बाय आर नॉट. बरोबर. आता काय सांगितलंय, एनर्जी म्हणजे काय सर, ही एनर्जी बेटा, ही एनर्जी आहे, एनर्जी ऑफ प्रोजेक्टाइल. प्रोजेक्टाइलला म्हणजे काय समजायचंय तू, प्रोजेक्टाइलचा अर्थ काय होतो, प्रोजेक्टाइल म्हणजे ज्याला फेकून मारलं, ज्याला प्रोजेक्ट केलंय, अलग लक्षात, ठीक आहे सर. आता ही एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2, नाही, बिलकुल नाही. अच्छा इथे M1 लिहितो मी, का लिहितो सर M1, कारण तो अल्फा पार्टिकलचा मास. ही एनर्जी जी आहे ना ती कशाला प्रोपोर्शनल आहे, Z1 Z2 ला प्रोपोर्शनल आहे. दिसतंय का तुला, Z1 Z2 ला प्रोपोर्शनल. एलिमिनेट पण कर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू Z1 येणार नाही, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 नाही, बिलकुल नाही, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z1 Z2. अलग लक्षात. तू म्हणशील पण सर कायनेटिक एनर्जी तर M1 च्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तसं पकडू नको. प्रॉपर फॉर्म्युल्याने जा, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोचच्या कन्सेप्टने तुला आन्सर येऊन जाईल बेटा, ठीक आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 बिलकुल नाही, सगळं नाही. चला पुढचा प्रश्न. ग्राफ विच डिपिक्ट्स द रिझल्ट ऑफ रुदरफोर्ड गोल्डफाइल एक्सपेरिमेंट विथ अल्फा पार्टिकल इज. बघा जे नंबर ऑफ अल्फा पार्टिकल आहे ना, नंबर ऑफ अल्फा पार्टिकल ते तुला माहिती पाहिजे. डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात Z2, ॲटॉमिक नंबरचा जो स्क्वेअर असतो ना, नंबर ऑफ अल्फा पार्टिकल आणि डिवायडेड बाय साइन ची पॉवर 4 θ/2. इतकंच लक्षात ठेवायचं याच्यावरून की जेवढे जास्त अल्फा पार्टिकल, तुम्हाला माहिती आहे की भरपूर सारे अल्फा पार्टिकल, जवळजवळ 99.7 अल्फा पार्टिकलचं जे डिफ्लेक्शन आहे हे 5 डिग्रीपेक्षा कमी झालं होतं. बघा मी काय लिहितोय, हे मी मागच्या लेक्चरमध्ये पण तेव्हा सांगितलं असेल. काय सर की 99.7% अल्फा पार्टिकलचं जे डिफ्लेक्शन आहे ना, डिफ्लेक्शन आहे बेटा, डिफ्लेक्शन हे किती झालं होतं, लेस दॅन 5 डिग्री, बरोबर आहे का. म्हणजे एवढ्या साऱ्या अल्फा पार्टिकलचं डिफ्लेक्शन लेस दॅन 5 डिग्री झालंय. याचा अर्थ जसा जसा माझा अँगल वाढेल, जसा जसा अँगल वाढेल तसं माझे नंबर ऑफ अल्फा पार्टिकल कमी व्हायला पाहिजे. बघा अरे होत आहेत का, जेव्हा अँगल एकदम कमी आहे तेव्हा नंबर ऑफ अल्फा पार्टिकल खूप जास्त आहे, ठीक आहे. आणि नंतर काय होत आहेत, नंतर अल्फा पार्टिकल कमी होत आहेत. का कमी होत आहेत सर, कारण अँगल वाढतोय. जास्त अँगलनी अल्फा पार्टिकल डिफ्लेक्ट होत नाही. असं का सर, कारण की न्यूक्लियस खूप छोट्याशा जागेत असतो, माहिती आहे आपल्याला. एक तर हे येऊ शकतं, इथे तर म्हणतायत की अँगल वाढला तर नंबर ऑफ अल्फा पार्टिकल वाढतील. याचा अर्थ असा होतो की जास्त नंबर ऑफ अल्फा पार्टिकल जास्त अँगलने डिफ्लेक्ट करतायत. असं नाहीये बेटा, हे पण येणार नाही. आणि हे तर काहीतरी वेगळंच म्हणतंय. हे म्हणतंय सुरुवातीला खूप कमी पार्टिकल कमी अँगलने डेव्हिएट झाले आणि मग अँगल ऑफ डेव्हिएशन काहीतरी मध्ये होता. म्हणजे असं होईल का की 0 ते 5 डिग्रीला कमी अल्फा पार्टिकल, मग 15 ते 20 डिग्रीला जास्त अल्फा पार्टिकल होते, असं आहे का, बिलकुल नाही. सगळ्यात जास्त डिफ्लेक्शन म्हणजे नंबर ऑफ अल्फा पार्टिकल जे सगळ्यात जास्त होते
त्यांचं डिफ्लेक्शन कुठल्या केसमध्ये झालं सर? ते झालं बेटा 0 to 5 डिग्रीमध्ये. ठीक आहे. आता तुला थीटा बरोबर विचारलंय. हा थीटा दिसतोय का तुला? बघा, जेव्हा थीटा जो स्मॉल असतो ना बेटा, थीटा स्मॉल असतो ना, तर मग मी लिहू शकतो n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू z² अपॉन थीटा बाय 2 चा स्क्वेअर. असं का बरं? कारण मग साइन थीटा बाय 2 ला मी काय लिहू शकतो? थीटा बाय 2. हे माहिती असेल अशी मी आशा करतो. अरे माहिती की नाही तुला? हो सर, हे माहिती मला. मग जर हे माहिती असेल तर याला जर तू y पकडला आणि याला जर x पकडला बेटा, y म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल, म्हणजे असा काहीतरी ग्राफ येईल. y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन x ची पॉवर 4. रेक्टँग्युलर हायपरबोला सारखा. एक्झॅक्टली रेक्टँग्युलर हायपरबोला नाही, पण त्याच्या सारखा यायला पाहिजे. कुठला ऑप्शन आहे सर? सी ऑप्शन. आलं का लक्षात? मी इन डिटेल सांगितलं कसं आलं ते सी ऑप्शन. स्ट्रेट लाईन तर बिलकुल येणार नाही, ए तर मुळीच येणार नाही. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय म्हणतोय? व्हॉट इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन बोर्स अ हायड्रोजन ॲटम हुज एनर्जी इज इतकं. अँग्युलर मोमेंटम काय असतं तुला आठवतं का? बोल दीदी, अँग्युलर मोमेंटम काय असतं बेटा? सर अँग्युलर मोमेंटम असतं MVR. कबूल आहे MVR. मग ते किती असतं? NH/2π. बोरचा पॉश्युलेट आहे की नाही? येस सर. प्रश्न असा आहे की ते एन ची व्हॅल्यू काय टाकू? तर ती काढावं लागेल आपल्याला, कॅल्क्युलेशन करावं लागेल. गरज नाही. मी काय म्हणतो नीट, मी काही आता आहे ना लाईन्स काढतो, त्या लाईन्स तुला पाठ पाहिजे, एनर्जीच्या लेवल तुला पाठ पाहिजे. काय म्हणतायत सर? सांगतो. सगळ्यात पहिले असतो n इज इक्वल टू 1. ठीक आहे. नंतर असतो n इज इक्वल टू 2. नंतर असतो सर n इज इक्वल टू 3. नंतर असेल n इज इक्वल टू 4. बघा, मी जवळजवळ लाईन घेत चाललोय, वरती चाललोय, कारण एनर्जी गॅप कमी होतो हे तुला माहिती आहे. आणि मग n इज इक्वल टू 5. या चित्रामध्ये तुला काय माहिती पाहिजे की n इज इक्वल टू 1 जो असेल बेटा, n इज इक्वल टू 1 आहे, n इज इक्वल टू 2 आहे, n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4, n इज इक्वल टू 5. सगळ्यात कमी एनर्जी कोणाची असते? ग्राउंड स्टेट वाल्याची असते. सगळ्यात कमी आणि ती असते सर -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट पाठ पाहिजे. नंबर 2 ला असते बेटा n इज इक्वल टू 2. नंबर 2 ला सगळ्यात कमी म्हणजे -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यावरती गेला n इज इक्वल टू 3 ला तर यायला पाहिजे -1.51 इलेक्ट्रॉन. त्याच्यावरती गेला तर यायला पाहिजे -0.85 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. त्याच्यावरती गेलो तर पाहिजे 0.54 इलेक्ट्रॉन. हे तुला पाठ पाहिजे. दुसरा कुठलाही काय म्हणतात त्याला पर्याय नाही. कारण मला जर परीक्षेत जर टाइम वाचवायचा असेल ना, तर मला या 5 व्हॅल्यू पाठ पाहिजे. आता या प्रश्नामध्ये कसं तुम्हाला कळेल? कसं कळेल सांगा बरं? सांग मला. -0.544 म्हणजे कोण आला? म्हणजे इथे n ची व्हॅल्यू काय बेटा? इथं n ची व्हॅल्यू आहे सर 5. n इज इक्वल टू 5 आला तर अँग्युलर मोमेंटम यायला पाहिजे 5h/2π. किती वेळ लागेल सांग बरं मला सॉल्व्ह करायला? किती वेळ लागेल जर मला माहिती असेल तर? बिलकुल वेळ लागणार नाही सर. एकदम शाबास. असं राहील का लक्षात? अरे लक्षात राहील का? हो ना. जायचं पुढं. ओके चला. हा पण तसाच प्रश्न आहे. या प्रश्नाला पण तुला पाठ असतील व्हॅल्यू तर लगेच होईल, अन्यथा कॅल्क्युलेशन करत करत अवघडून जाईल खेळ. आउट ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पॉसिबल एनर्जी फॉर फोटॉन इमिटेड बाय हायड्रोजन ॲटम अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल. बोर्स ॲटॉमिक मॉडेल काय म्हटलं होतं की हायर ऑर्बिट पासून वर ऑर्बिटला जाताना फोटॉन फेकतो, इलेक्ट्रॉन फोटॉन फेकतो. का फेकतो सर? कारण त्याला एनर्जी कमी करायची असते. हे आहे की नाही? 100% आहे सर, काहीच विषय नाही. मग बेटा जर तुला हे माहिती असेल तर पटापट मला आन्सर सांग. आता मी मुद्दाम अशी एनर्जी लेवल काढतो, त्यात आपण पटपट सॉल्व्ह करू शकतो. हे इक्वली स्पेस नसतात बरं का, इक्वली स्पेस नसतात. वरती जाऊ तेव्हा एनर्जीचा गॅप कमी होतो. फक्त मी कन्व्हिनियन्ससाठी आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा म्हणून काढले. बघा मला सांगा, पहिल्याची किती असते सर? -13.6, नंतर -3.4, नंतर -1.51, नंतर -0.85 आणि नंतर -0.54. एनर्जी पाठ झाल्या तुला? पाठ झाल्या सर. आता हे बेटा n इज इक्वल टू 1, 2, 3, 5 आहे. कसं आपण फोटॉन फेकू शकतो? बघ कसं फेकू शकतो सांगतो तुला. 2 पासून 1 ला येऊ शकतो मी. 2 पासून 1 ला येऊ शकता, 100% येऊ शकता सर. 2 पासून 1 ला येत असतील तर कितीचा गॅप आहे सांग मला? कितीचा गॅप आहे? 13 मधून 3 गेले 10, म्हणजे हे येईल बेटा 10.2. 10.2 चा फोटॉन मी फेकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, तर बेटा मी 13 पॉईंट या तिसऱ्यापासून पहिल्याला आलो तर
तिसऱ्यापासून पहिल्याला आलो तर 13.6 मायनस 1.5 किती आलं पाहिजे हे 12.1. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे सर. तसंच जर मी 3 पासून 2 ला आलो, 3 पासून 2 ला आलो, 3 पासून 2 ला आलो तर किती येईल सर 3.4 आणि 1.5 यांच्यातला डिफरन्स काढशील तर किती यायला पाहिजे 1.9. 1.9 ला उडवून टाक ऑप्शन मग. का उडवून टाक, कारण 1.9 चा फोटॉन फेकू. ठीक आहे. त्याच पद्धतीने सर, त्याच पद्धतीने जर मी 4 पासून 3 ला आली, 4 पासून कुठे आली बेटा तू 3 ला आली, तर 1.5 आणि 0.85 याचा डिफरन्स किती येतो, तो येतो सर जवळजवळ येतो 0.65. मग तू हा पण उडवून टाक. उडवला, उडवला. जर बेटा मी इन्फायनाइट पासून 1 ला आलो, n इज इक्वल टू इन्फायनाइट, इथे एनर्जी किती असते सर, एनर्जी 0 असते. जर तुम्ही म्हणाल कशी 0 असते तर फटका पडेल, हा हे मी सांगितलंय दुसऱ्या लेक्चरला. तर इथे किती एनर्जी आहे सर, किती एनर्जीचा फोटॉन फेकतो आपण 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट, 13.6. ठीक आहे, म्हणजे ती पण उडाला, ती पण उडाला. याचा अर्थ ACD जर मी फेकू शकत असेल याचा अर्थ असा होतो की बी मी फेकू शकत नाही. तर बी पण फेकू शकतो ना, बिलकुल फेकू शकत नाही बेटा. 12.1 चा फेकू शकतो, 11.1 चा फेकू शकत नाही. आणि जर तुला वाटत असेल फेकू शकतो तर करत बस कॅल्क्युलेशन, मग अलग लक्षात करत बस. अशा पद्धतीने आपण पाठ करून प्रश्न सॉल्व्ह केलाय. फिजिक्स मध्ये पाठ करावं लागत नाही असं नाहीये, पण स्मार्टली पाठ करायचं, जिथे जेवढं आवश्यक आहे तेवढं पाठ करायचं. पण डोळे बंद करून चाललंय माझं अ ब कड तसं करायचं नाही. हा अलग लक्षात. चला आपण तसाच प्रश्न आहे, आपण तसाच प्रश्न आहे. कर बरं. इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम जम्प्स फ्रॉम, हा करा बरं, प्रयत्न करा, चला प्रयत्न करा, प्रयत्न करा. पटपट. इलेक्ट्रॉन इन a hydrogen atom jumps from excited state n is equal to 3 to ground state. ठीक है. And the photon thus emitted irradiate photosensitive material. फोटॉन फेकला, सेन्सिटिव्ह असतो म्हणजे त्याला फोटोसेन्सिटिव्ह वर फेकला. सांगतो मी काय केलं. वर्क फंक्शन ऑफ द मटेरियल इतकं स्टॉपिंग पोटेन्शियल विचारलंय बघा. n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1 म्हणजे किती सर -13.6 आणि n इज इक्वल टू 3 म्हणजे किती सर -1.51. हा जेव्हा 3 पासून 1 ला जातो तेव्हा कितीचा फोटॉन फेकतो सांग मला. या फोटॉनची जी एनर्जी आहे h न्यू इज इक्वल टू किती, आता काढली होती, आता काढली होती, किती आहे सर 12.1. लय हुशार लेकरू आहेत. 12.1 बरोबर आहे. या फोटॉनला काय केलं ना आपण, या फोटॉनला बेटा हा जो फोटॉन आहे ना याला एका प्लेटवर, एका मेटल प्लेटवर आपण त्याला आदळवलं. ठीक आहे. तिथे खूप सारे इलेक्ट्रॉन होते सरफेसवर, फ्री नव्हते ते, आदळवलं. तर काय होतं सर, असं झाल्यानंतर काय होतं, इलेक्ट्रॉन बाहेर पडतं. इलेक्ट्रॉन काय होतो सर बाहेर पडतो, याला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. तो एनर्जी शोषून घेतो, इकडचा इलेक्ट्रॉन तो बाहेर पडतो, त्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. त्यांनी काय विचारलंय ना, काय विचारलंय सर, स्टॉपिंग पोटेन्शियल विचारलंय. आता ती जास्त डोकं लावणार नाही, मला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती सर फॉर्म्युला तुम्हाला, फॉर्म्युला असतो बेटा कायनेटिक. बघा, येणाऱ्या फोटॉनची जी एनर्जी आहे ना दॅट मस्ट बी इक्वल टू वर्क फंक्शन प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. फोटो इलेक्ट्रिकचा हा फॉर्म्युला आहे. फोटो इलेक्ट्रिकचे मी न्यूमेरिकल्स डिस्कस केलेत, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे ना. एच न्यू इज इक्वल टू सर तुम्ही लिहू शकता फाय प्लस कायनेटिक एनर्जीला ई इंटू व्ही नॉट. व्ही नॉट काय सर स्टॉपिंग पोटेन्शियल, बरोबर आहे. आता एच न्यूच्या आगे काय टाकशील बेटा, किती एनर्जी माझ्याकडे सर 12.1 इलेक्ट्रॉन वोल्ट इज इक्वल टू फाय किती बरं सांग बरं, फाय वर्क फंक्शन किती दिले 5.1 प्लस ई व्ही नॉट. इथून तर व्ही नॉट काढला तू तर तुला यायला पाहिजे 7. मजा आली की नाही, मजा आली की नाही. इथे त्यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि ॲटम दोघांना कंबाईन करून प्रश्न विचार है ना. पण आपण घाबरतो का, बिलकुल नाही. AIPMT 2010 जेव्हा तू असशील 2-3 वर्षाचा है ना. ठीक आहे सर, ठीक आहे सर. थोडेसे प्रश्न असे बघू आपण जे कशावर आहे सर, प्रोपोर्शनॅलिटीवर आहे. प्रोपोर्शनॅलिटीवर मला थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की तुला काय काय माहिती आहे. तर सगळ्यात पहिले बेटा स्पीड जी आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते n ला. इलेक्ट्रॉनची स्पीड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू असते n ला.
रेडियस जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो एन स्क्वेअरला. बरोबर बरोबर सर. एनर्जी जी असते बेटा, एनर्जी ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू असते एन स्क्वेअरला. अँग्युलर मोमेंटम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो एनला. एवढ्या गोष्टी माहिती आहेत का तुम्हाला? हो सर माहिती आहे. अजून एक गोष्ट मला जी तुम्हाला सांगायची आहे ना, काय सांगायची आहे सर, टाइम पिरियड जो असतो ना बेटा, टाइम पिरियड जो इलेक्ट्रॉन फिरतोय, रिव्हॉल्व करतोय कॉन्स्टंट स्पीडनी, त्याचा जो टाइम पिरियड आहे ना तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो एन क्यू. हे कसं येतं सर, करून बघशील 2πr/v केलं तुला येऊन जाईल बेटा. ही जी फ्रिक्वेन्सी आहे ना सर, फ्रिक्वेन्सी ती इनव्हर्सली डायरेक्टली प्रोपोर्शनल असते n ची पॉवर -3. बस तुला जर हे माहिती आहे तर मग हे प्रश्न काय आहे? काहीच नाही. काय म्हणतायत त्यांनी, टाइम पिरियडचा त्यांनी विचारलाय फर्स्ट ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट. मला माहिती आहे बेटा, काय माहिती आहे सर, T1/T2 इज इक्वल टू N1 चा क्यूब अपॉन N2 चा क्यूब. करून टाक. N1 म्हणजे किती येणार आहे, 1/2 चा क्यूब. अरे 1 क्यूब अपॉन 2 क्यूबला मी 1/2 चा क्यूब लिहू शकतो ना? हो सर लिहू शकता. किती आलं सर हे, 1/8. 1/8 कुठलं आन्सर आहे, डी आन्सर. सोपं सोपं बिलकुल सोपं. हा वाला करा बरं, हा वाला करा बरं. काय म्हणतायत, एन इलेक्ट्रॉन हायड्रोजन इन हायड्रोजन ॲटम मेक्स अ ट्रान्झिशन फ्रॉम N1 to N2. N1 N2 आर प्रिन्सिपल क्वांटम नंबर दिले. अज्युमिंग बोर मॉडेल टू बी व्हॅल्यूड, द टाइम पिरियड ऑफ इलेक्ट्रॉन इन इनिशियल स्टेट इज 8 टाइम्स. बघा, दॅट ऑफ फायनल स्टेट. इनिशियल स्टेटचा जो टाइम पिरियड आहे ना बेटा, 8 टाइम आहे. कोणाचा 8 टाइम आहे सर, फायनल स्टेटचा. एका फोटोनी इनिशियल पासून फायनलला उडी मारली असेल. ठीक आहे, तर ते असं म्हणतायत. मला सांगा टाइम पिरियड कशाला प्रोपोर्शनल असतो? तर प्रोपोर्शनल असतो एन क्यूबला. म्हणजे मी म्हणतो की जो इनिशियल प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे ना त्याचा क्यूब जो आहे प्रोपोर्शनल असला पाहिजे 8 टाइम्स फायनल क्वांटम नंबरचा क्यूब. याच्यात काय डाऊट आहे का? बिलकुल नाही. अरे आता तेच तर बघितलं ना. हो सर. आता डोकं न लावता बेटा, दोन्ही साईडला क्यूब रूट घेतलं तर तुला यायला पाहिजे इनिशियल क्वांटम नंबर इज इक्वल टू टाइम्स फायनल क्वांटम नंबर. यायला पाहिजे की नाही? यायला पाहिजे सर. आता बघ, इनिशियल क्वांटम नंबर म्हणजे N1. आता कुठून कुठं मारलाय त्याने, N1 पासून तर N2 ला गेलाय. ठीक आहे, 1:2 चा रेशो बघ कुठे तू. 1:2 चा रेशो पाहिजे मला. ठीक आहे ना. इनिशियल N1 पासून N2 ला गेलाय ना. ठीक आहे, हा N1 मोठा पाहिजे. ठीक आहे, N1 मोठा. 1:2 चा रेशो किती? हे 4 आणि 2, 2चा येतोय, हा 3चा येतोय, हा 8चा येतोय, हा 4चा येतोय. बेटा आन्सर ए. सांग मला किती वेळ लागेल प्रश्न सॉल्व्ह करायला? अरे डोकॅलिटी वापरशील की नाही? हो सर डोकॅलिटी वापरेल मी. चला पुढे जातो मी. चल हा घे चला. माझ्यासोबत प्रश्न सॉल्व्ह करत चला. हे जरी रेकॉर्डेड लेक्चर असलं तरी स्वतः वही घेऊन सॉल्व्ह कर बेटा, त्याशिवाय तुला फायदा होणार नाही. हे तुझ्यासाठी आहे. जे 28 प्रश्न आपण करणार आहोत ना, 28 ते 30 प्रश्न, ते जशाच तसे किंवा त्याच्या रिलेटेड कन्सेप्ट परीक्षेला जेव्हा पडतील आणि 1 प्रश्न 2 प्रश्न तुझे सॉल्व्ह होतील ना जेव्हा नीटला, त्यावेळेस तुला आणि मला दोघांना आनंद होणार. आलं का लक्षात? सगळ्यात भारी फिलिंग माहिती का काय असते तुला सांगतो. सगळ्यात भारी फिलिंग ही असते जेव्हा फायनल नीट जेव्हा तू देशील, त्या नीटला जेव्हा तुझा प्रश्न सुटतो ना, जे तू अभ्यास केलाय त्याचा, ती जी फिलिंग असते ना ती खूप छान असते. कारण आपण जे कष्ट करतो ना त्याचं फळ आपल्याला लगेच मिळतं. रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा येईल, प्रश्न सुटला ना मजा येते एकदम. एक्झाम हॉलच्या बाहेर आहे ना, कधी पण असं आनंद होऊन आलं ना ते आयुष्यभर लक्षात असतं. ठीक आहे. The magnetic field of induction produced at the center of orbit due to an electron revolving in nth orbit of hydrogen atom is काय म्हणतात? मॅग्नेटिक फील्ड जे आहे बेटा, मॅग्नेटिक फील्ड, एखादा इलेक्ट्रॉन आहे फिरत असेल, फिरू दे त्या इलेक्ट्रॉनला, है ना. सेंटरला जी मॅग्नेटिक फील्ड असते ती काय असते सांगा बरं मला. सेंटरला मॅग्नेटिक फील्ड असते सर, काय असते सांग बरं. ती असते सर म्यू नॉट इंटू काय असते, म्यू नॉट इंटू I/2R. हा मॅग्नेटिझम मध्ये फॉर्म्युला शिकलाय तू? हो सर शिकलोय ना. आता ते म्हणतायत की कशाच्या प्रोपोर्शनल आहे, कशाच्या प्रोपोर्शनल आहे, तर म्यू नॉट आणि 2 तर जाऊ दे. मॅग्नेटिक फील्ड बेटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. बरोबर आहे, बरोबर आहे. आता रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n². करंटला काय लिहू शकतो मला सांग. करंटला लिहू शकता सर तुम्ही, करंटला लिहू शकता Q × F. तर कुठून आलं हे बेटा, चार्ज डिवायडेड बाय टाइम असतो इलेक्ट्रिक करंट, आणि 1/टाइम. अरे यार पूर्ण लिहून दाखवू का. चार्ज डिवायडेड बाय टाइम पिरियड. या टाइम पिरियड, ज्या चार्जचा जो टाइम पिरियड आहे ते E/T जो आहे ना बेटा, E/T असतो सर करंट. याला असं पण लिहू शकतो EF. 1/T काय असतो EF. आता मला काय घेणं देणं नाहीये, मला हे माहिती आहे की करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल
कारण ई तर कॉन्स्टंट आहे. एफ कशाला प्रोपोर्शनल असतो बेटा, सांगितलं होतं, एन ची पॉवर किती, -3. असं होतं की नाही मला सांग, एन ची पॉवर -3 हे बरोबर म्हणतोय का चुकीचं म्हणताय सर तुम्ही? एकदम बरोबर म्हणतोय, कारण की टाइम पिरियड एन क्यूबला प्रोपोर्शनल असतो. मग जर तुला हे आलं तर बाकी सुटला प्रश्न. मग आता मला मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंटला टाकू शकतो n² डिवायडेड बाय, बेटा इथे टाक काय करंटला, एक मिनिट करंटला टाका सर एन ची पॉवर -3 डिवायडेड बाय रेडियसला टाक बेटा n². जर हे कॅन्सल केलं ना बेटा तर तुला इतके असे फटके बसतील ना, इतके डेंजर फटके बसतील ना तुला. मी नाही देणार, मी फटके देणार नाही. जेव्हा प्रश्न चुकतो ना तेव्हा फटके बसतात, एकदम असं कस तरी होतं, मग एकदम रडू येतं, एकदम कोणी नसतं रडाय बघायला. मग तर बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, या एन ला खाली घे सर, हे यायला पाहिजे एन ची पॉवर 2 + 3, खाली जाऊन ऍडिशन होतं, मल्टिप्लिकेशन करून अजून फटके कसे तू. हे येणार आहे सर 1/n ची पॉवर 5. कुठलं ऑप्शन आहे बरं सर, कुठलं ऑप्शन आहे? टिक करताना पण सावधानीने टिक कर, माहिती पडला शेवटपर्यंत सगळं केलं आणि टिक करताना काय सगळं गडबड झाली बेटा. हा अरे झाली की नाही गडबड? हो सर गडबड झाली. इन बोर मॉडेल ऑफ हायड्रोजन ॲटम फोर्स ऑन इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन, फोर्स काय असतो? कुठला फोर्स असतो? सेंट्रिपिटल फोर्स असतो. अबे बोर मध्ये काय कुठला फोर्स असतो तर सेंट्रिपिटल. म्हणून तर इलेक्ट्रॉन फिरतो ना रे न्यूक्लियसच्या अवतीभोवती, नाही तर इलेक्ट्रॉनची काही क्षमता आहे का फिरायची? बिलकुल नाही सर. अलग लक्षात. सेंट्रिपिटल फोर्सला कसं लिहू शकतो सर? सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो सर mr². याला असं पण तर लिहू शकतो कसं सर, mr ओमेगाला लिही 2πf चा स्क्वेअर. म्हणजे जर मी लिहिलं तर येईल बेटा mr4π²f². मला काही घेणं देणं नाही, मला फक्त r आणि f वर आपल्याला बघायचं काय. f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू rf². बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? हो सर बरोबर. आता मला सांग रेडियस कशाच्या प्रोपोर्शनल? रेडियस प्रोपोर्शनल आहे n²च्या. एफ कशाच्या प्रोपोर्शनल आहे सर? एफ कशाच्या प्रोपोर्शनल आहे? एन ची पॉवर -3. आता बघून आलो आपण मागच्या केसमध्ये. आता इथं टाकते एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आर ला टाक बेटा n² आणि इथं f² आहे म्हणजे काय. आता परत तू -3 चा स्क्वेअर 2 केला ना बेटा, तुला नरकात पण जागा मिळणार नाही. अलग लक्षात, नरकात पण जागा मिळणार नाही तुला. तर -3 चा स्क्वेअर नाही करायचा इथं, मग काय करायचं सर? ऍडिशन करायचं, तरी तुला नरकात जागा मिळणार नाही बेटा. हा मग मला स्वर्गात जागा मिळेल ना सर? हा असे उलटे फटके खाशील ना तू. -3 × 2 काय येईल बेटा? 6. म्हणजे असायला पाहिजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल तर n² आणि हे n ची पॉवर -6, कारण इथं मल्टिप्लिकेशन होतं की नाही सर? म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n ची पॉवर -4. मला वाटतं तुमचा असे प्रश्न करून कॉन्फिडन्स वाढला असेल. वाढलाय की नाही? हो सर वाढलाय. चला हे काय म्हणतायत, द वेलॉसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन इट्स 5th ऑर्बिट. 5th ऑर्बिट मधली वेलॉसिटी विचारली. इफ द वेलॉसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द 2nd ऑर्बिट ऑफ सोडियम ॲटम इज v. 2nd ऑर्बिटची जर v वेलॉसिटी आहे तर 5th ऑर्बिटची वेलॉसिटी किती आहे तेवढं विचारतायत. 5th ऑर्बिटची किती वेलॉसिटी आहे बघा. स्पीड किंवा वेलॉसिटी असते बेटा डायरेक्टली प्रोपोर्शनल z/n. आता इथे ॲटम नाही बदलत आहे, सोडियम सेमच आहे. मी काय म्हणतोय त्याला, झेड जो आहे ना तो कॉन्स्टंट आहे. का बरं कॉन्स्टंट आहे सर? कारण सेम ॲटमची कंपॅरिझन आहे बेटा. सेम ॲटमचे ऑर्बिट आहेत ते. जर त्यांनी म्हटलं असतं इथे वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन इट्स 5th ऑर्बिट ऑफ अनदर ॲटम, लेट्स से हायड्रोजन ॲटम, त्यावेळेस तुला झेड पण मग कॉन्स्टंट नसता पकडता आला. मग त्यावेळेस तू v1/v2 इज इक्वल टू z1/z2 इंटू n2/n1 केलं असतं. बरोबर आहे? पण आता असं करायची गरज नाही. झेड तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे मी म्हणू शकतो v1/v2 इज इक्वल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n. याचा अर्थ येईल बेटा n2/n1. संपवून टाकेला. ठीक आहे. v1 म्हणजे मला कुठल्या याची दिली आणि कुठल्या याची विचारली. त्याला मी v1 ला v पकडतो. v1 पकडतो 5व्या ऑर्बिटची येते आणि डिवायडेड बाय ही कितव्या ऑर्बिटची? 2nd ऑर्बिटची. त्याला असं पकडू आपण v2/v5. ठीक आहे, v2/v5. v2 म्हणजे ही सर 2nd ऑर्बिटची, v5 म्हणजे 5व्या ऑर्बिटची, इज इक्वल टू इथं n कोणाचा यायला पाहिजे बेटा? इनव्हर्सली प्रोपोर्शनल 5 यायला पाहिजे आणि इथे काय यायला पाहिजे सर? 2 यायला पाहिजे. आता दुसऱ्या ऑर्बिटची दिली का त्याने? किती आहे सर? दुसऱ्या ऑर्बिटची किती दिली आहे? दुसऱ्या ऑर्बिटची v दिली, म्हणजे असं येईल v/v5 इक्वल टू 5/2. जे 5व्या ऑर्बिटची जी व्हेलॉसिटी राहील ती किती राहील सर? 2v/5. अरे हो की नाही सर? हो की नाही? एकदम बरोबर, एकदम बरोबर. चांगला प्रश्न कधी असता माहिती का? जेव्हा इथे त्यांनी सेम ॲटम सोडून दुसरा ॲटम दिला असता. जर तसं झालं असतं ना तर मग आपल्याला इथे अजून एकदा इथे झेड पण इथं v1/v2 काय आलं असतं बेटा? इथे z1 आला असता आणि इथे z2 आला असता. z1/z2 पण मल्टिप्लाय करावं लागलं असतं.
ठीक आहे, चला नीट 2016चा चांगले प्रश्न इथे. An electron in a hydrogen atom jumps from third orbit to second orbit. तिसऱ्यापासून कुठे चाललो आपण? दुसऱ्याला. It emits a photon of wavelength lambda. ठीक आहे, मानलं. When it jumps from fourth orbit to third orbit, चौथ्यापासून तिसऱ्याला जातोय. ठीक आहे, corresponding wavelength will be. चला लक्ष द्या नीट. तिसऱ्यापासून जेव्हा दुसऱ्याला जातोय मी, तिसऱ्यापासून सर तुम्ही दुसऱ्याला जाताय, ठीक आहे, तेव्हा कितीचा वेवलेंथ आहे सर? लॅम्डा डॅश. लॅम्डा आहे सपोज, दिलाय लॅम्डा. आणि मग त्यांनी कुठून कुठे सांगितलंय सर? चौथ्यापासून जेव्हा आपण तिसऱ्याला जाऊ तेव्हा जी वेवलेंथ असेल त्याला मी म्हणतो लॅम्डा डॅश. हे विचारलंय आपल्याला, हे विचारलंय. आता इथं विषय काय माहिती आहे का? तुला हे माहिती पाहिजे की लॅम्डाचा फॉर्म्युला काय. काय फॉर्म्युला आहे सांगा बरं. माझ्या मते तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असेल, 1 लॅम्डा. कारण आता इथे याची एनर्जी लेवल असून काही मिळेल का बेटा? एनर्जी लेवलने काही फायदा होणार आहे का? तसं होऊ पण शकतो फायदा, पण गरज नाही, कारण इथे लॅम्डाच्या टर्ममध्ये आन्सर दिले. कारण वेगळा जर ॲटम घेतला ना, आपल्याला जे एनर्जीच्या लेवल पार्ट आहे त्या हायड्रोजनसाठी पार्ट आहे, जे मी तुम्हाला सांगितले -13.6 वगैरे. दुसरा जर केला ना तर मग गडबड होईल. त्यापेक्षा मी जे सांगतोय ते करा. 1 लॅम्डा इज इक्वल टू RZ स्क्वेअर 1/n1 चा स्क्वेअर -1/n2. जो पण छोटा नंबर असतो ना तो इथे असतो. डिनॉमिनेटरमध्ये छोटा म्हणजे टोटल नंबर मोठा, पॉझिटिव्ह यायला पाहिजे. मग हे माहिती आहे का? 100% माहिती. मग बेटा मला सांग इथे काय लिहिता येईल? पटपट सांगा मला. 1 लॅम्डा इज इक्वल टू 1 काय लिहिता येईल मला सांग? 1/2 चा स्क्वेअर बरोबर -1 कितीचा स्क्वेअर कर? 3 चा स्क्वेअर. आणि बाकी मग कॉन्स्टंट आहे इथे RZ स्क्वेअर आहे, त्याचं काही महत्व नाही. ठीक आहे, आता म्हणजे हे किती आलं सर? 9 मधून 4 गेले. 9 मधून 4 गेले किती आलं बेटा? 5/36. 1/लॅम्डा यायला पाहिजे, 1/लॅम्डा यायला पाहिजे. RZ स्क्वेअर 5/36. ठीक आहे, लॅम्डा यायला पाहिजे सरळ. मी डायरेक्ट लिहितो 36/5. 36/5 टू 1/RZ स्क्वेअर. त्या RZ स्क्वेअरचं काही महत्व नाही, नंतर ते कटून जाईल तसे. ठीक आहे, इथे काय लिहू शकता? इथे लिहू शकतो सर 1/लॅम्डा डॅश इज इक्वल टू RZ स्क्वेअर. ठीक आहे, 1/3 चा स्क्वेअर -1/4 चा स्क्वेअर. हे कर तू. 16 मधून 9 गेले 7. 7 डिवायडेड बाय हे किती येते? 16 9 144. म्हणजे असं यायला पाहिजे 1/लॅम्डा डॅश इज इक्वल टू RZ स्क्वेअर. इथे येईल बेटा किती येईल सर? हे यायला पाहिजे 7/144. मी लॅम्डा डॅश लिहितो. किती लिहिता सर तुम्ही लॅम्डा डॅश? मी लिहितो 144/7 आणि 1/RZ स्क्वेअर. एवढं करायची गरज नाही, डायरेक्ट होतं, पण मी पहिल्यांदा समजवतोय म्हणून सांगतोय तुम्हाला. हा, पहिल्यांदा कसे करायचे हे प्रश्न. मग आता काही करायचं नाही, सरळ रेशो घेऊन टाकतो. रेशो घेऊन टाक बेटा. लॅम्डा डॅश किती येईल? सगळं कॅन्सल होऊन जाईल. किंवा एक काम कर, लॅम्डा डॅश अपॉन लॅम्डा कर, डायरेक्ट आन्सर होऊन जाईल. लॅम्डा डॅश अपॉन लॅम्डा इज इक्वल टू, म्हणजे 2/1 केलं तर इथे येईल सर 144/7. RZ स्क्वेअर तर कॅन्सल होऊन जाईल. होईल की नाही कॅन्सल? आता हा डिव्हिजन मध्ये ना, हा डिव्हिजन म्हणजे याला उलटायचं. उलटायचं म्हणजे इथून काय करायचं सर? 5/36. 36 × 36 36 × 4 किती यायला पाहिजे? 20/7. लॅम्डा डॅश यायला पाहिजे बेटा 20/7 × लॅम्डा. नीट 2016चा प्रश्न आहे. वाटतोय सोपा आहे, पण सोपा असं नाही की फार अवघड आहे हा प्रश्न, पण एक्झाम मध्ये ना हात थरथर कापू शकतात हे रेशो. कारण इथे एक्झाम मध्ये ना 2+1 करायला पण वाट लागते बेटा, हा प्रेशरमुळे. त्यामुळे ना तू हे असे प्रश्न सोडवायची सवय ठेव. हा प्रश्न कराल का? हा प्रश्न कराल का? चला ट्राय करा. हा प्रश्न ट्राय करा. चला, अशाच पॅटर्नवर प्रश्न आहे, कर बरं. काय प्रश्न आहे बघा, पटपट बोला. काय प्रश्न आहे? एकदम झटपट पटपट बोला. काय प्रश्न आहे? द एनर्जीज ऑफ 3 कन्झर्वेटिव्ह एनर्जी लेवल्स L3 L2 L1 ऑफ हायड्रोजन ॲटम दिले. 3 एनर्जी लेवल दिले. फोटॉन ऑफ वेवलेंथ लॅम्डा इज एमिटेड. एकदा L3 पासून L1 ला उडी मारतोय, ठीक आहे, आणि L2 पासून L1 ला उडी मारतोय. ठीक, त्यांनी काय विचारले? पहिल्याची वेवलेंथ दिली आणि दुसऱ्याची विचार. त्याच पॅटर्नचा प्रश्न आहे, बघा कसं करायचं. E0 एनर्जी लेवल, त्याच्या खाली येईल कोण येईल सर? त्याच्या खाली येईल बेटा 4/9 E0. आणि त्याच्या खाली कोण येईल सर? E0/4. E0/4. आलं लक्षात? आता
याच्यामध्ये कोण कसं कसं आहे मला सांगा बरं. ही L3 आहे बेटा, हे कोण आहे सर, मधलावाला L2 असेल आणि हा असेल सर L1. तर पहिल्याच्या केसमध्ये 3 पासून 2 ला उडी मारली का, 3 पासून 1 ला मारली सर. 3 पासून जेव्हा 1 ला उडी मारली ना तेव्हा वेवलेंथ किती सर, लॅम्डा आहे. बरोबर आहे, हो सर. ते म्हणतायत की 2 पासून जर 1 ला उडी मारली तर हा जो लॅम्डा डॅश आहे तो किती आहे, लॅम्डा डॅश आहे तो किती आहे. आता मला एक गोष्ट सांगा बेटा, इथे कुठला फॉर्म्युला वापराल, इथे n स्क्वेअर वगैरे तर नाहीये, मग इथे काय करायची गरज नाहीये. मला सांगा मागच्या प्रश्नामध्ये आपण n च्या टर्म मध्ये का केलं, कारण n दिलं होतं. अरे 1/λ साठी n च्या टर्म मध्ये हा फॉर्म्युला आहे. पण इथे n च्या जागी आपल्याला n तर दिला नाहीये, कारण हे माहिती नाही ना कुठल्या एनर्जी लेवल आहे. मग काय डायरेक्ट एनर्जी दिली आहे, मग डायरेक्ट एनर्जीच्या टर्म मध्ये पण फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला बघा, मी असं म्हणतो hc/λ, तो फोटॉन आहे ना बेटा, तो फोटॉन आहे ना ज्याला आपण फेकलंय बाहेर, ज्याला इलेक्ट्रॉनिक बाहेर फेकलंय, तो किती असतो सर, तो असतो डेल्टा ई. जो काही एनर्जीचा डिफरन्स असेल तेवढ्या एनर्जीचा फोटॉन फेकला जाईल, बरोबर आहे की नाही. अरे जो एनर्जीचा डिफरन्स आहे तेवढ्या एनर्जीचा फोटॉन फेकला जाईल. म्हणजे मी म्हणू शकतो, काय म्हणू शकता सर तुम्ही, की वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेल्टा ई. अरे म्हणू शकतो की नाही यार, म्हणू शकतो की नाही, याला इकडे घे याला इकडे घे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेल्टा ई. जेवढ्या जास्त एनर्जीचा गॅप असेल ना तेवढा जास्त फ्रिक्वेन्सीचा फोटॉन फेकतो, म्हणजे तेवढ्या कमी फ्रिक्वेन्सी वेवलेंथचा फोटॉन फेकतो. अलग लक्षात. आता काहीच करायचं नाही, मी डायरेक्ट लिहितो बघा. लॅम्डा, पहिले मला सांगा इथे एनर्जी गॅप किती, ही जी एनर्जी गॅप आहे ती किती. या केसमध्ये जो डेल्टा ई असेल बेटा तो किती आहे, E0 मधून E0/4 घालो, E0 मायनस E0/4 होईल सर 3 E0/4. तर या केसमध्ये किती हो, या केसमध्ये किती बेटा डेल्टा ई, या केसमध्ये यायला पाहिजे किती, यायला पाहिजे 4/9 मायनस 1/4 E0. हे यायला पाहिजे किती, यायला पाहिजे सर, हे 4 चौक 16, 16 मधून 9 केले किती आलं, 7 E0 डिवायडेड बाय 36. आता डायरेक्ट आपण करू बघा, नीट लक्ष द्या. इथे लिहिता येईल मला, काय लिहिता सर तुम्ही, सांगतो. लॅम्डा अपॉन लॅम्डा डॅश, ठीक आहे. हा लॅम्डा अपॉन लॅम्डा डॅश इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सगळ्यात पहिले हा जो लॅम्डा डॅश आहे याच्यासाठी, हा जो लॅम्डा डॅश आहे याच्यासाठी जी एनर्जी ती इथे येईल, काय सर ती एनर्जी 7 E0/36, बरोबर आहे, 7 E0/36. ठीक आहे सर, हा इथे आला. आता ज्या लॅम्डासाठी जी एनर्जी होती बेटा, या लॅम्डासाठी जी एनर्जी होती ती डिव्हिजन मध्ये जायला पाहिजे. हा न्यूमरेटर मध्ये आला, हा टोटल न्यूमरेटर मध्ये, हे डिव्हिजन मध्ये जायला पाहिजे. किती डिव्हिजन आहे सर ते, किती डिव्हिजन आहे सांग बरं, ते आहे सर 3 E0/4. आलं का लक्षात. आता काही नाही, E0 कॅन्सल झाला, याला पलटून टाक, असं येईल लॅम्डा अपॉन लॅम्डा डॅश इज इक्वल टू, यायला पाहिजे सर 7/36 सर, 7/36 सर इंटू 4/3. किती आलं हे, 4 1 4 4 9, हे किती आलं सर 27. 7/27 लॅम्डा डॅश इज इक्वल टू यायला पाहिजे 27/7, 27/7, 27/7 बरं ना. हां 27/7 लॅम्डा. कुठला आन्सर आहे, बी आन्सर. मजा येते की नाही, मजा येते की नाही. मी तुला म्हटलं होतं ना चांगल्या चांगल्या टाईपचे प्रश्न आहेत म्हणून. आता बघ, सेम कॉन्सेप्ट सेम आहे पण फॉर्म्युला वेगळा वापरला आपण. कधी डेल्टा ई घेतला, कधी तिकडे एन च्या टर्म मध्ये घेतला. अलग लक्षात. चला पुढे जाऊ. हा प्रश्न तू करून घेशील, हा प्रश्न तुम्ही करून घ्याल. हा पॉप्युलर प्रश्न आहे. इथे त्यांनी लॅम्डाचं रिलेशन विचारलंय, काही करायचं नाही बघा, मी एकदा एक्सप्लेन करतो. इथे जे आहे ना बेटा, इथे जे आहे ही L3 आहे ना, ही L3 आहे. त्याच्यानंतर सर हे EL2 आहे, हे EL2 आहे. हे काय सर, हे EL1 आहे. बरं का दीदी, हे काय बेटा EL1 आहे. आता ते काय म्हणतायत, ते काय म्हणतायत की कुठून तर कुठून 3 ला 2 ला गेलो तेव्हा, 3 ते 2 ला गेलो तेव्हा लॅम्डा 3 हे केलंय बघा, हा लॅम्डा 3 आहे. 2 ते 1 ला काय सर, 2 ते 1 ला लॅम्डा 2 असेल, ठीक आहे. ते 1 ला लॅम्डा 2 आहे. आणि इथे काय केलंय सर, इथे काय केलंय, 3 ते 1 ला काय, 3 ते 1 ला असेल L3 टू L1 ला असेल लॅम्डा 1. त्यांनी याचं रिलेशन विचारलंय. काहीच करायचं नाही बेटा, काहीच करायची गरज नाही. मी तुला इक्वेशन लिहून देतो हवं तर. चला पटपट सांगा मला. याच्यासाठी लॅम्डा 3 साठी काय लिहू शकता बघा, EL3 मायनस EL1, बरोबर आहे. EL3 मायनस L1 नाही L2, L2 ना रे, याचा डिफरन्स येईल इज इक्वल टू काय पाहिजे सर, HC अपॉन लॅम्डा 3.
त्याच पद्धतीने EL2 मायनस EL1 मायनस EL1 जर केला गेलं तर किती येईल बेटा, HC/λ2. त्याच पद्धतीने EL3 मायनस EL1, ठीक आहे, ते किती येईल सर, HSC/λ1. असंच यायला पाहिजे का, असंच यायला पाहिजे का सर, 100% असंच यायला पाहिजे सर, आम्हाला कळालेलं काही प्रॉब्लेम नाही. आता तू एक काम कर, काय काम करशील, ही इक्वेशन नंबर 1 आहे ना, ही 2 आहे, जरा नीट ऑब्झर्वेशन करा, नीट ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला येऊन जाईल. काय ऑब्झर्वेशन, जर बेटा जर मी कुठल्या इक्वेशनला ऍड केलं तर, जर मी या दोघांना ऍड केलं ना तर मला हा मिळून जाईल. बघा मी म्हणतो 1 + 2 3 मिळायला पाहिजे. बघा 1 + 2 = 3 मिळायला पाहिजे. 1 + 2 काय मिळायला पाहिजे, 3 मिळायला पाहिजे. दिसतंय का तुम्हाला, 1 + 2 जर केलं ना तर L2 कॅन्सल होऊन जाईल, येईल L3 - L1, म्हणजे असं काहीतरी येईल. म्हणजे तुम्हाला असं यायला पाहिजे, बघा शेवटी असं यायला पाहिजे, काय यायला पाहिजे, HC/λ3 प्लस HC/λ2, ठीक आहे, इज इक्वल टू HC/λ1. बस आता इथून आन्सर येऊन जाईल तुमचं, ठीक आहे, जे काय आन्सर असेल. बहुतेक तरी तुम्ही एकदा चेक करा, याचा आन्सर काय पाहिजे, λ1 आहे ना, हा ठीक आहे, याचा आन्सर हे पाहिजे बेटा, बी आन्सर पाहिजे. हे तर आता हा थोडासा लॉंग कट आहे, इक्वेशन लिहिलंय ते नाही केलं तरी अजून चालतं. बघ अजून एक सांगतो कसं करू शकतो. या फोटॉनची जी एनर्जी आहे, जी 3 पासून 1 ला ज्याने उडी मारली, 3 पासून कुठे उडी मारली सर, 1 ला, हा जे फोटॉनची एनर्जी आहे इज इक्वल टू या फोटॉनची एनर्जी प्लस या फोटॉनची एनर्जी. अरे हो की नाही, कारण टोटल एनर्जी गॅप तर सेम आहे. म्हणजे HC/λ1 इज इक्वल टू HC/λ2 प्लस HC/λ3 डायरेक्ट. तर मग हे कशाला सांगितलं तुम्ही, हे कशाला सांगितलं आता सांगायचं म्हणून सांगितलं, इक्वेशन लिहू शकतो पण गरज नाही. आलं लक्षात, चला हे तुम्ही करा, होमवर्क अशा टाईपचे प्रश्न खूप केले, होमवर्क. अच्छा तुम्ही म्हणाल सर पण आम्हाला कसं माहिती आन्सर काय, हे मी सोडवून देईल बेटा. याच्यामध्ये ना कमेंटमध्ये तुला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक मारायचं, क्लिक मारलं तर स्वयं फिजिक्सचा आपला ग्रुप आहे, त्या ग्रुपवरून PDF डाउनलोड करायची. PDF डाउनलोड जेव्हा तू करशील तेव्हा याचं सोल्युशन याच्यामध्ये लिहिलेलं असेल. आलं का लक्षात, हो सर. 16 नंबरला आलो आपण. 17 नंबर म्हणजे खतरा नंबर, कारण हा एक चांगला क्वालिटी प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर, नीट लक्ष द्या. An electrons of a stationary hydrogen atom passes from 5th energy level to ground level. बघा हायड्रोजन ॲटम आहे हा, N = 5 आहे बेटा, ठीक आहे. N = 5 पासून N = 1 ला एक इलेक्ट्रॉन जो आहे ना, इलेक्ट्रॉन असा येतोय, ठीक आहे, इलेक्ट्रॉन येतोय. आता त्यांनी काय सांगितलंय, द वेलॉसिटी दॅट ॲटम अक्वायर्ड ॲज अ रिझल्ट ऑफ फोटॉन एमिशन विल बी. फोटॉनचं एमिशन होतं हे तुम्हाला माहिती आहे, ते मला काय म्हणायचंय, इकडून आहे ना बेटा, इकडून एक फोटॉन बाहेर पडतो, हा फोटॉन बाहेर पडतो, बरोबर आहे का सर, येस सर. आणि तुला अजून एक गोष्ट माहिती आहे का, काय सर, या फोटॉनचं स्वतःचं मोमेंटम असेल, पार्टिकल आहे, पार्टिकल म्हटलं तर मोमेंटम असेल, त्याचं किती मोमेंटम असतं सर, याचं जे मोमेंटम असतं बेटा ते डी ब्रॉगली काकाला आठवा, डी ब्रॉगली काका म्हणून गेले की मोमेंटम असतं h/λ, असतं की नाही, 100% असतं. आता ते म्हणतायत की या ॲटमची वेलॉसिटी सांगा. काय ना बेटा, हा फोटॉन जेव्हा इथून पळेल ना, बघा सुरुवातीला सिस्टमचं मोमेंटम काय होतं, सुरुवातीला सिस्टमचं मोमेंटम बघा, इनिशियल मोमेंटम जे आहे ना सर ते 0 होतं. फायनल मोमेंटम काय राहील, फायनल मोमेंटम राहील मोमेंटम ऑफ ॲटम प्लस मोमेंटम ऑफ फोटॉन. अरे राहील की नाही, हो सर बरोबर आहे. आणि ते पण किती पाहिजे, 0 पाहिजे का, कारण लिनियर मोमेंटमचं कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. याचा अर्थ मी असं म्हणू शकतो का, फोटॉनचं जे मोमेंटम आहे ना सर, त्याचं मॅग्निट्यूड, कारण इकडे जाऊन निगेटिव्ह होईल, निगेटिव्हशी काही संबंध नाही आहे, अपोजिट डायरेक्शन आहे ते ठीक आहे, पण मॅग्निट्यूड किती असेल सर, सेम असेल ॲटमच्या मोमेंटम. फोटॉनच्या मोमेंटमची व्हॅल्यू टाका, किती आहे, h/λ, बरोबर. ॲटमचं मोमेंटम काय येईल सर, मास ॲटमचं जे काही मास आहे इंटू स्पीड. तर v ची किंमत आली बेटा, v आली सर h/λm. पण आता ऑप्शनच दिसला नाही बघा, लॅम्डाच्या टर्ममध्ये ऑप्शन आहे का, नाहीये. काय करायचं, एक काम कर, तुला एक फॉर्म्युला माहिती आहे का, 1/λ काय सर, काय असतो सांगा बरं, रिडबर्ग कॉन्स्टंटच्या टर्ममध्ये, RZ² अपॉन
आर झेड स्क्वेअर कुठला ॲटम आहे, कुठला ॲटम आहे सांग मला, हायड्रोजन ॲटम आहे. आर इंटू 1चा स्क्वेअर, ठीक आहे, 1 अपॉन N1चा स्क्वेअर. N1चा स्क्वेअर म्हणजे काय सर, 1/1चा स्क्वेअर मायनस 1/5चा स्क्वेअर बेटा. इथून तुला 1/λ ची व्हॅल्यू येईल. काय येईल सर 1/λ ची व्हॅल्यू मला ती यायला पाहिजे 24R/25. 24R/25 हीच लॅम्डाची व्हॅल्यू इथे टाक बेटा. इथे टाक बरं, काय आन्सर येईल इथे, आन्सर यायला पाहिजे सर H/m तसाच राहू दे. खाली टाकशील 24R/25 तर वरती 25 जाईल, खाली येईल 24R. बरोबर म्हणतोय का मी, हा वरती 25 आणि खाली 24R, म्हणजे आन्सर यायला पाहिजे 25H/24mR. 25H/24mR. काय गडबड झाली एम, अच्छा कळलं मला काय गडबड केली मी. ही जी व्हॅल्यू ना ती 1/λ ची व्हॅल्यू आली, डायरेक्ट 1/λ ची व्हॅल्यू आली, ठीक आहे ना. मग 1/λ आहे ना बेटा, 1/λ आहे ना, याला डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकतो. काय मल्टिप्लाय करू शकता सर तुम्ही, 30R/25. अरे कळतंय की नाही, कळतंय की नाही, ही 1/λ ची व्हॅल्यू आहे. तुला लॅम्डाची व्हॅल्यू पाहिजे असेल तर 25/24R येईल. तसंही करून बघ, तसंही आन्सर यायला पाहिजे. म्हणजे आन्सर काय येईल सर 24RH/25m. 24RH/25m हे आन्सर यायला पाहिजे. जर मी पेपर देत असतो ना तर माझ्याकडनं ही चूक झाली असती, आता माझा निगेटिव्ह मार्किंग गेली असती. बघा, टीचरला कन्सेप्च्युअली करेक्ट राहणं महत्वाचं आहे, पण विद्यार्थ्याला कन्सेप्ट प्लस फायनल एक्झिक्युशन पण महत्वाचं आहे. कारण तुला परीक्षा द्यायची बेटा, आलं का लक्षात. कारण मी तर हे म्हणू शकतो हा ठीक आहे, हा कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली, पण तुला तसं म्हणता येणार नाही. आलं का लक्षात. हो सर, म्हणूनच माहिती आहे का तुला, म्हणून डॉक्टरकडे मोठी जबाबदारी, इमिजिएट जबाबदारी. डॉक्टर चुकला, डॉक्टरकडनं काही चुकी झाली तर पेशंटचा काही संबंध राहणार का नंतर, नाही राहणार. पेशंटला काही होऊ शकतं. शिक्षक चुकला तर शिक्षक नंतर रेक्टिफाय करू शकतो, करेक्ट करू शकतो, तेवढी ऑपॉर्च्युनिटी असते. आलं का लक्षात. चला, द ट्रान्झिशन फ्रॉम n=3 to n=1 इन अ हायड्रोजन लाईक ॲटम रिझल्ट्स इन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. काय सर, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. आणि ते विचारतायत इन्फ्रारेड रेडिएशन कुठे ऑप्टेन होईल. अशा प्रश्नाला कसं सॉल्व्ह कराल. आता तुम्ही जर 1/λ=RZ², 1/n1चा स्क्वेअर मायनस 1/n2चा स्क्वेअर, आरच्या जागी 1.1 × 10⁻⁷ टाकत बसला, वेवलेंथ कॅल्क्युलेट करत बसला तर बेटा रिटायर होऊन जाशील. यासाठी तुला माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे, लायमन सिरीज माहिती आहे का तुला. लायमन काय असते सर लायमन सिरीज. लायमन सिरीज बेटा n=1 ला पण हायर ऑर्बिट वरून ट्रान्झिशन होते. ये तू ये तू ये, जे जे येतात ना ते लायमन सिरीज मध्ये येतात, जे एकला येतात हायर ऑर्बिट मधून. आणि सर हे कुठल्या रिजन मध्ये लाय करतं, हे बेटा अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये लाय करतं. कुठल्या रिजन मध्ये सर, अल्ट्राव्हायोलेट रिजन. ते साधारणतः यांची जी वेवलेंथ आहे ना ती असते 1000 अँगस्ट्रॉंग. ॲव्हरेज सांगतोय मी, ॲव्हरेज सांगतोय. तसं तर 900 ते 1200 असते, ठीक आहे, पण साधारणतः 1000. त्याच्यानंतर कोण येतं सर, बाल्मर येतो बेटा, बाल्मर. बाल्मर जो आहे ना तो व्हिजिबल मध्ये लाय करतो, व्हिजिबल. आणि सर त्याची वेवलेंथ किती असते, जवळ असते बेटा 3500 ते 6500च्या मध्ये, जवळ, पूर्ण पाठ नाही मला, तेवढी असते. हा कुठल्या रेंजमध्ये लाय करतो सर, व्हिजिबल रेंजमध्ये लाय करतो, ठीक आहे. आता बाल्मर म्हणजे काय, n=2 ला कोणी पण येऊन उडी मारली पाहिजे. बघा हा इथून उडी मारेल बेटा, याच्या हायर जे पण वरचे आहेत ना 3 आहे 4 आहे ते येऊन इकडे उडी मारतील. आणि जेव्हा तुम्ही पास्कनला जाल, पास्कन काय असतं सर, इन्फ्रारेड रेडिएशन असते. कुठली रेडिएशन असते सर, इन्फ्रारेड रेडिएशन आहे, ज्याची वेवलेंथ आहे ना 8000 अँगस्ट्रॉंग पेक्षा पुढे असते. आणि पास्कनसाठी कोणी पण कुठे उडी मारली पाहिजे सर, म्हणजे पास्कनसाठी उडी मारली पाहिजे बेटा n=3 ला, म्हणजे 4 नी मारू दे 5 नी मारू दे, पण n=3 ला येऊन पडले पाहिजे. ते n=3 ला जेव्हा उडी मारतील तेव्हा जे फोटॉनचं इमिशन होतं त्याच्यापासून जो स्पेक्ट्रम म्हणतो त्यालाच पास्कन स्पेक्ट्रम असं म्हणतो, ठीक आहे. आता मला सांगा इन्फ्रारेड रेडिएशन कुठे आहे, 3 ला आहे. 2 ला शक्य आहे का, नाही. 2 ला व्हिजिबल आहे. 1 ला काय सर, अल्ट्राव्हायोलेट आहे. 2 आणि 1 कापून टाक, 2 कापला 1 कापला, उरला काय बेटा 3, विषय संपला. अरे संपला की नाही, हे शॉर्टकट लक्षात ठेव, कारण इथून तुझे प्रश्न डायरेक्ट सुटतील नीटला. हा ठीक आहे सर. पुढचा प्रश्न, आयनायझेशन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन ॲटम दिले. हायड्रोजन ॲटम इन द ग्राउंड स्टेट आर एक्साइटेड बाय मोनोक्रोमॅटिक रेडिएशन ऑफ फोटॉन ऑफ एनर्जी इतकं, ठीक आहे.
अकॉर्डिंग टू बोर्स थेरी स्पेक्ट्रल लाइन्स एमिटेड विल बी, बघा स्पेक्ट्रल लाइन्स एमिटेड, स्पेक्ट्रल लाइन्स एमिटेड, याचा जो फॉर्म्युला असतो ना तो असतो सर n इंटू n मायनस 1/2. ठीक आहे, मला असं म्हणायचंय की हा ग्राउंड आहे बेटा, ग्राउंड पासून आपण कोणाला तरी एनर्जी दिली आणि एक्साइट केलं आणि हा कुठेतरी जाऊन बसला n. ठीक आहे, n कुठल्या तरी ऑर्बिटला जाऊन बसला. आता इथून हा वेगवेगळ्या ऑर्बिटला ट्रान्झिशन करेल की नाही? अरे वेगवेगळ्या ऑर्बिटला परत येईल की नाही इलेक्ट्रॉन? हो सर येईल. तर तेव्हा करत असताना ही एक वेवलेंथ आहे, ही दुसरी वेवलेंथ आहे, हा डायरेक्ट येऊ शकतो. मग सर असं खूप सारं भरपूर काय काय होऊ शकतं. तर ते किती होऊ शकतं? ते एवढं होऊ शकतं. आता ते काय म्हणतायत, ते असं म्हणतायत, काय म्हणतायत ना सर ते, की आपण कुठे आहोत? आधी आपण कुठे आहोत सांगा बरं? ग्राउंड स्टेटला आहोत. दिसते का तुला? हायड्रोजन ॲटम n इज इक्वल टू 1 ला आहे बेटा, आणि इथे असतं सर -13.6. तर या इलेक्ट्रॉननी 12.1 इलेक्ट्रॉन वोल्टचा फोटॉन गिळला. किती सर? 12.1 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर मला पटकन सांग, 12.1 मायनस 13.6, मायनस 13.6 ला जर मी 12.1 नी ऍड केलं, कारण एवढी एनर्जी आपण देतोय, तर किती यायला पाहिजे? तर ते यायला पाहिजे -1.51. कळतंय का तुला? किती यायला पाहिजे सर? ते -1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट. तुला माहिती आहे लेकरा, काय माहिती आहे सर, की -1.51 म्हणजे n इज इक्वल टू किती बेटा? n इज इक्वल टू 3 आहे. पाठ केल्याची जादू. मग सर जर n इज इक्वल टू 3 आहे, तर नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन्स किती येतील सांग बरं? ते यायला पाहिजे डायरेक्ट 3 इंटू 3 मायनस 1/2. किती आलं सर हे? हे आलं बेटा 3. आलं की नाही 3? येस सर. म्हणजे याचा आन्सर काय पाहिजे सर? 3. कळाले सर. हा एक सुंदर प्रश्न आहे बघा. प्रत्येक प्रश्नामध्ये मी प्रयत्न केलाय की व्हेरिएशन असलं पाहिजे, कारण तरच तुला क्वालिटेटिव्हली कन्सेप्ट डोक्यात जातील. हा, एकच एक प्रश्न 10 वेळा करून काही होणार नाही. कशाही टाईपचा प्रश्न आहे, तू रेडी राहायला पाहिजे. आपण एकदा नीटला आलेला प्रश्न आहे, कुठल्या तरी AIPMT एम्सला वगैरे आलेला प्रश्न आहे. हायड्रोजन ॲटम इन अ ग्राउंड स्टेट इज एक्साइटेड बाय मोनोक्रोमॅटिक रेडिएशन. n इज इक्वल टू 1 ला -13.6 ला तो पडू नये बेटा. ठीक आहे, आणि त्याला आपण काय केलं ना, एक फोटॉन दिला, फोटॉनची एनर्जी दिली. किती एनर्जीचा फोटॉन दिला सर? तो किती एनर्जीचा फोटॉन दिला? याची एनर्जी किती असते सांगा बरं? वेवलेंथ दिली बेटा, वेवलेंथच्या टर्म मध्ये तुम्ही हुशार आहात, केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला माहिती कसं लिहितो आपण? 1240/λ, आणि लॅम्डा असतो इथे नॅनोमीटर मध्ये, आणि एनर्जी असते सर इलेक्ट्रॉन वोल्ट. एवढी एनर्जी दिली बेटा, एवढ्या एनर्जीचा फोटॉन दिलाय. मग हा एवढ्या एनर्जीचा फोटॉन दिल्यानंतर इथला जो इलेक्ट्रॉन आहे ना, त्याला जरा मजा येईल बेटा, आणि तो कुठेतरी जाऊन बसेल. हा कुठेतरी जाऊन बसेल n इज इक्वल टू, तुला हे बघायचं आहे की तो कुठे जाऊन बसतो. मागच्याच एक्झाम्पल सारखं मला फक्त तुम्ही काय करा, थोडं कॅल्क्युलेशन कराल बरं का. कॅल्क्युलेशन करायला प्रश्नामध्ये थोडं कॅल्क्युलेशन आहे. इज इक्वल टू 1240 इलेक्ट्रॉन वोल्ट डिवायडेड बाय लॅम्डा किती सर? 975. 975 नाही, 97.5 लिहावं लागेल मला, कारण नॅनोमीटर मध्ये लिहायचं आहे मला. तो अँगस्ट्रॉंग मध्ये, ठीक आहे ना, तो अँगस्ट्रॉंग मध्ये. हे जर तुम्ही केलं ना बेटा, हे जर तू केलं ना, तर हे किती येतं ते एकदा चेक करतो. हे किती येतं तू एकदा चेक कर, म्हणजे तुला कळेल तो इलेक्ट्रॉन कुठे जाऊन बसतो. मला असं वाटतं हे यायला पाहिजे 12.75. एकदा चेक करा किती येतं. मग जर 12.75 आलं तर मग तो हे जाऊन बसला सर, है ना. मग मी म्हणतो फायनल एनर्जी, ठीक आहे, किती आहे? आधी होती -13.6 प्लस झालं बेटा 12.75. हे किती झालं सर? हे किती झालं सांगा बरं? हे किती झालं? तर हे झालं बेटा, हे झालं जवळजवळ -0.85. आणि जो -0.85 आहे ना, तो n इज इक्वल टू 4. काय सर? n इज इक्वल टू 4 आहे. कॅल्क्युलेशन करून बघा, सुंदर प्रश्न आहे. n इज इक्वल टू 4 ला गेला तर नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाइन्स किती झाल्या? स्पेक्ट्रल लाइन्स किती झाल्या सर? त्या झाल्या बेटा n इंटू n मायनस 1 डिवायडेड बाय 2. हे आलं बेटा 4 इंटू 4 मायनस 1. ती एकदम चांगल्या क्वालिटीचा प्रश्न आहे, कारण इथे पण तोच कन्सेप्ट लागतोय. कळालं का तुम्हाला? व्हेरिएशन कळालं का? तर मागच्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये काय फरक आहे? इथे त्यांनी एनर्जी न देता वेवलेंथ दिली. मागच्या प्रश्नामध्ये काय दिलं सर? डायरेक्ट एनर्जी दिली. आलं लक्षात? येस सर.
पुढे जाऊ बेटा, पुढे जाऊ. आता काय थोडेच प्रश्न राहिले, 5-6 प्रश्न राहिले, ते करून टाकू. कळू नको, पूर्ण प्रश्न बघितले तरच तुला आनंद होणार आहे, आलं का लक्षात? कारण तरच तुला तिथे काय सांगता येतं. लास्ट प्रश्न विचारला मिनिटला त्या रिलेटेड विचारला तर मग टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एन ॲटम ऑफ ऑर्बिट ही टोटल एनर्जी. कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी विचारली आहे, तर तुम्हाला काही रिलेशन माहिती पाहिजे. काय सर? टोटल एनर्जी जी असते बेटा ती किती असते बघा, एक रिलेशन सांगतो तुम्हाला, ते तुला माहिती पाहिजे. टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल, टोटल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी सेम असते. फक्त कायनेटिक एनर्जीला निगेटिव्ह लावायचं. निगेटिव्ह का बरं? कारण टोटल एनर्जी निगेटिव्ह असते, तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल. टोटल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ही सेम असते, फक्त अपोजिट साईन असतात, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे. आणि जी टोटल एनर्जी असते ना बेटा, टोटल एनर्जी असते ना, ती असते पोटेन्शियल एनर्जीच्या अर्धी. काय बोललो मी? पोटेन्शियल एनर्जीच्या अर्धी. तुला असं समजायचं असेल तर असं समज तू, जास्त डोकं न लावता. कायनेटिक एनर्जी ही निगेटिव्ह असते बेटा टोटल एनर्जीच्या. ठीक आहे, इक्वल असते पण निगेटिव्ह असते टोटल एनर्जीच्या. आणि पोटेन्शियल एनर्जी ही दुप्पट असते टोटल एनर्जीच्या. ठीक आहे, परत एकदा, कायनेटिक एनर्जी ही टोटल एनर्जीच्या निगेटिव्ह असते आणि पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जीचा दुप्पट असते. निगेटिव्ह काही नसते. आता मला सांगा, कायनेटिक एनर्जी पाहिजे मला. कायनेटिक एनर्जी दिली का? पाहिजे. टोटल एनर्जी दिली मला. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी काय? निगेटिव्ह ऑफ दिस. किती आलं सर? हे आलं बेटा 3.4. ठीक आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी किती येणार आहे सर? पोटेन्शियल एनर्जी येणार आहे बेटा 2 टाइम्स टोटल एनर्जी. टोटल एनर्जी आहे सर 3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. त्याला पाहिजे किती सर? -6.8 इलेक्ट्रॉन वोल्ट. -6.8 म्हणजे 3.4 आणि -6.8. 3.4 आणि -6.8. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. काय सर? अशा प्रश्नांमध्ये चूक व्हायची सगळ्यात जास्त संभावना असते. आणि मग इतकं दुःख होईल ना की तू इमॅजिन नाही करू शकत. का सर? एकतर या प्रश्नाला काहीच वेळ लागत नाही. दुसरी गोष्ट, इथपर्यंत आला जरी, तुला इथं कन्फ्युजन झालं तिथंच मेला. जर तू इथपर्यंत आला, आता हे ऑप्शन बघ कसे, 3.4 -3. घाईमध्ये हे करू शकतो आणि बी किंवा सी करू शकतो. विचार कर बेटा, विचार कर, जेव्हा परीक्षेत तू अशा चुका करशील. तुझ्याकडनं अशी चूक झाली टेस्ट सिरीजमध्ये केव्हा, म्हणजे काय ना की एखाद्या चांगल्या मेडिकल कॉलेजच्या, म्हणजे पुण्याच्या सपोज बीजे मेडिकल कॉलेज आहे किंवा मुंबईचं ग्रँट मेडिकल कॉलेज आहे किंवा कुठलं पण चांगलं मेडिकल कॉलेज घे, त्याचा दरवाजा बंद करून तो दुसऱ्या मेडिकल कॉलेजला पोहोचला. एक मार्काने जिल्हा बदलतो, डायरेक्ट जिल्हा. MBBSचं डायरेक्ट BAMS होऊन जातं. हे मी बघितलंय, विद्यार्थ्यांचं होतं असं. पण एकदम कॉन्सन्ट्रेट राहायचं. मी जिथे जिथे सांगतोय ना चुका होतात तिथे लिहून ठेवा. एकदम चुकांना, सिली मिस्टेकला ॲनालिसिस करायचंच बेटा, काही झालं तरी. वेन हायड्रोजन ॲटम इज रेस फ्रॉम ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट. AIEEE आलेला प्रश्न आहे. कायनेटिक बघा, हायड्रोजन ॲटम ग्राउंड स्टेटला होता. त्याला आपण जेव्हा एक्साइटेड स्टेटला नेतो, त्याला कशाला नेता सर तुम्ही? कशाला नेतात तुम्ही? एक्साइटेड स्टेटला नेतो, म्हणजे वरती नेतो. तर कोण कोण वाढतं सांगा बरं? कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी वाढते, कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी वाढते, डिक्रीज होते, वगैरे वगैरे. आता ऐका, इथे डोकं नाही लावायचं. मी काय सांगतोय ते ऐका. जर तुला कळालं, अतिशय उत्तम. बघा, टोटल एनर्जी किती असते? टोटल एनर्जी असते सर -13.6 Z²/N. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी किती असते बेटा? पोटेन्शियल एनर्जी टोटल एनर्जीच्या दुप्पट असते, म्हणजे येईल -27.2 Z²/N². बरोबर आहे का? कायनेटिक एनर्जी किती येणार आहे? कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीच्या एवढीच असते. अरे टोटल एनर्जीच्या एवढीच असते ना कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीच्या एवढीच असते, पण इथे असेल 13.6 Z²/N². ठीक आहे. आता जर मी n वाढवला, नीट लक्ष दे, जर मी n वाढवला तर दोन गोष्टी डोक्यात बसल्या पाहिजे. Z² बघा, बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. 1/n² का होईल? n वाढवल्यानंतर 1/n² का होईल? कमी होईल. अरे कमी होईल ना. डिनॉमिनेटर जर मोठा झाला बेटा तर हा नंबर कमी होईल. पॉझिटिव्हचा नंबर कमी झाला म्हणजे नंबर कमी होणे. मात्र -1/n² का होईल? वाढेल. अरे आधी -4 होता, आता -1 झाला. -1 मोठा का -4 मोठा? सर -1 मोठा. मी तेच म्हणतोय. n वाढला तर 1/n² कमी होईल, मान्य आहे. पण इथं निगेटिव्ह आहे ना बेटा. निगेटिव्ह मध्ये नंबर कमी झाला म्हणजे ओव्हरऑल वाढला. तर मला सांग तू, निगेटिव्ह -1/n² कुठे? सांग बरं. हा पोटेन्शियल एनर्जीला -1/n² दिसतो का? हा -1/n. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे.
पोटेन्शियल एनर्जी काय व्हायला पाहिजे, पोटेन्शियल एनर्जी वाढायला पाहिजे. ठीक आहे, कुठे गेलं पोटेन्शियल एनर्जी वाढायला पाहिजे, हां पोटेन्शियल एनर्जी वाढली. अच्छा, आणि कायनेटिक एनर्जी काय व्हायला पाहिजे सर, कायनेटिक एनर्जी कमी झाली पाहिजे है ना, कायनेटिक एनर्जी कमी झाली पाहिजे. हे आन्सर यायला पाहिजे, डी आन्सर. मी जे बोललो त्याच्यावर नीट लक्ष द्या. चला त्याच्यानंतर हे असे टुचके प्रश्न आहे ना, शेवटचे 2-3 प्रश्न आले एकदम सोपे प्रश्न. इफ हेलियम ॲटम इज इन फर्स्ट एक्साइटेड स्टेट्स देन इट्स आयनायझेशन एनर्जी इज. फर्स्ट एक्साइटेड स्टेटचा अर्थ कळतो का तुला? अच्छा, हे एनर्जी काय असते सांग बरं. -13.6 इंटू झेडचा स्क्वेअर. हेलियमचा किती बेटा, हेलियमचा किती आहे 2. ठीक आहे, फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे काय ना, फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे असतं सर n = 2. ग्राउंडच्या वरती पहिले एक्साइटेड स्टेट असते ना, म्हणून त्याला एक्साइटेड म्हणतात. आणि हे किती येणार आहे सर, Z² / n². बरोबर आहे, हे कॅन्सल होऊन जाईल म्हणजे किती आलं सर, -13.6. आयोनायझेशन एनर्जी काय, आयोनायझेशनचा अर्थ असा होतो की इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला किती एनर्जी लागते, इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला म्हणजे टोटल एनर्जी प्लस आयोनायझेशन एनर्जी जी राहते ना बेटा, त्याला आपण 0 पकडतो, कारण तरच इलेक्ट्रॉन बाहेर जाईल. निगेटिव्ह असेल तर बाहेर जात नाही, 0 पेक्षा थोडंसं जास्त पाहिजे. निगेटिव्ह म्हणजे त्या न्यूक्लियसने त्याला पकडून ठेवलंय. बरोबर, आता इथे जर तू बघायला गेला तर आयोनायझेशन एनर्जी किती यायला पाहिजे सर, ती यायला पाहिजे मायनस टोटल एनर्जी, म्हणजे यायला पाहिजे सर 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. कुठला ऑप्शन येईल, ए ऑप्शन. अलग लक्षात, हो सर ए ऑप्शन आलं. मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ एमिशन ऑप्टेन फॉर ट्रान्झिशन. आता हा प्रश्न बरेच विद्यार्थी चुकवतात यार, बरेच विद्यार्थी चुकवतात. इथे सगळ्यात पहिले तुला लक्ष द्यायचं बेटा, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी विचारले, मॅक्सिमम वेवलेंथ नाही, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी विचारले, मॅक्सिमम वेवलेंथ नाही. नीट लक्ष द्या. n = 1 हा झाला, n = 2. सगळ्यात मोठी गॅप यांच्यामध्ये राहते. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडीशी छोटी गॅप 3 आणि 2 मध्ये, त्याच्यापेक्षा थोडी अजून छोटी केलं तर 4 आणि 3 मध्ये, अजून छोटं जर तू केलं बेटा तर सर 4 आणि 5 मध्ये, त्याच्यापेक्षा अजून छोटं म्हणजे एकदमच टेकून कर. कुठं सर, n = 6. अलग लक्षात, n = 6. जसं जसं आपण वरती जाऊ ना तसं तसं आपला एनर्जी गॅप काय बेटा कमी होत जातो, हे तुला माहिती आहे, आपल्याला नंबर पण पाठ आहे. आता 2 पासून 1 ला गेलो, 2 पासून 1 ला गेलो तर डेल्टा ई असते बघा. फ्रिक्वेन्सी काय असतं ना, डेल्टा ई जो आहे ना = h × f असतं. अरे जेवढी एनर्जी गॅप आहे ना त्या एनर्जी गॅप एवढा तो फोटॉन इमिट करणार आहे ना, म्हणजे डेल्टा ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि डेल्टा ई इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. जेवढी मोठी एनर्जी गॅप तेवढी जास्त फ्रिक्वेन्सी, जेवढी छोटी एनर्जी गॅप तेवढी जास्त वेवलेंथ. जेवढी मोठी एनर्जी गॅप तेवढी जास्त फ्रिक्वेन्सी आणि जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढी कमी वेवलेंथ. त्यांनी काय विचारले, फ्रिक्वेन्सी विचारले, वेवलेंथ विचारलं असतं आन्सर उलट झालं असतं. फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला मोठी गॅप बघावं लागेल, मोठी गॅप. 2 आणि 1 मध्ये एवढी गॅप आहे. ठीक आहे, 6 आणि 2 मध्ये, आता 6 आणि 2 म्हणजे कुठे, 7 अजून याला चिपकून आहे. 6 आणि 2 मध्ये, 6 आणि 2 मध्ये ही गॅप आहे बेटा. आता ही गॅप मोठी आहे का ही गॅप मोठी आहे? आता तुम्ही म्हणाल सर ही गॅप मोठी आहे, तू येडा बेडा झाला का? हे किती येतं म्हणून व्हॅल्यू पाठ करायला पाहिजे, -13.6 आणि हे किती बेटा -3.4. अबे तू असं करत करत इथे 0 जरी पकडला बेटा तर ही गॅप किती आहे, ही गॅप किती सर, ही 3.4 ची गॅप आहे. आणि ही कितीची गॅप आहे, अबे ही कितीची गॅप आहे, 10.2 ची गॅप आहे. कळते की नाही? हो सर, म्हणजे 6 ते 2 येणारच नाही. 1 ते 2 चा काही संबंध नाही आहे. 1 ते 2 चा काही संबंध नाही. का संबंध नाही? अबे त्यांनी काय सांगितले, एमिशन सांगितले. 1 ते 2 ऍब्झॉर्प्शन होतं, इथून तर इथे ऍब्झॉर्प्शन होईल. 2 ते 1 आणि 2 ते 6. अच्छा 6 ते 2, 2 ते 6 पण नाही, 2 ते 1 याचा आन्सर पाहिजे. 2 ते 6 पण ते ऍब्झॉर्प्शन होईल, हे आन्सर पाहिजे बेटायचं. 2 ते 1 कळलं का तुला? 2 ते 1 का बरं? कारण सगळ्यात मोठा एनर्जी गॅप आहे. मी परत एकदा सांगतो, 6 ते 2 असं वाटत असेल आपल्याला सर तो मोठा नंबर आहे, त्या मोठ्या नंबरचा काही संबंध नाही बेटा. 6 जाऊ दे बे, 6 पेक्षा जास्त एनर्जी तर इन्फायनाइटची असेल, n = इन्फायनाइटची एनर्जी जास्त असेल. इन्फायनाइट जरी पकडला ना मी तरी एनर्जी गॅप किती येतोय, 3.4 येतोय, 3.4. आता 3.4 मोठा आहे का 10.2 मोठा आहे? सर 10.2. अलग लक्षात, त्याचा आन्सर काय येईल, ए है ना. 1 ते 2 मार्क करू नको कारण ते ऍब्झॉर्प्शन आहे. When an electron do transition from n = 4 to n = 2, the emitted line spectrum will be 2 ला कोण जातं सांग बरं, 2 ला कोण जातं? 2 ला आहे सर बाल्मर सिरीज. बाल्मर बघ, पास्कन नाही येत, पास्कन नाही येत, हे आलं. सेकंड लाईन आहे. सेकंड का? कारण 2च्या वरती 3 जो असतो ती पहिली लाईन असते, 4 ला दुसरी लाईन असते. ठीक आहे सर.
द रेशो ऑफ फ्रिक्वेन्सीज, इथे परत काय विचारलं बेटा, फ्रिक्वेन्सीजचा रेशो आहे, फक्त लक्ष देत जा, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ मध्ये कन्फ्युजन नको. ठीक आहे. ऑफ द लॉंग वेवलेंथ लिमिट्स ऑफ बाल्मर अँड लायमन सिरीज. लॉंग वेवलेंथ लिमिट्स, लॉंग वेवलेंथ लिमिट्स, लॉंग वेवलेंथ लिमिट्स म्हणजे काय ना, शॉर्ट काय म्हणू आपण त्याला, लोएस्ट डेल्टा ई. हे बघा, मोठी वेवलेंथ कधी असते, जेव्हा डेल्टा ई काय असतो बेटा, कमी असतो. ठीक आहे ना, डेल्टा ई काय असतो, कमी असतो. आता लायमन सिरीज, बाल्मर आणि लायमन. ठीक आहे, हे किती आहे सर, n इज इक्वल टू 2 आहे हा, आणि हे काय सर, n इज इक्वल टू 3. सगळ्यात कमी ट्रान्झिशन हे होऊ शकतं बाल्मरला, कमी एनर्जीचं म्हणजे जास्त वेवलेंथ. ठीक आहे ना, बाल्मरला. आणि लायमन सांगितलं ना, लायमन किती आहे, लायमन असेल n इज इक्वल टू 1. हे काय बेटा, n इज इक्वल टू, हे सगळ्यात कमी एनर्जीचं म्हणजे जास्त वेवलेंथचं ट्रान्झिशन आहे लायमनच्या केसमध्ये. मी लिहितो बेटा 1 अपॉन लेमडा बाल्मर, लेमडा बाल्मर इज इक्वल टू किती येईल सर, बाकी सगळं जाऊ दे, बाकी कॉन्स्टंटच आहे तसंही, कॉन्स्टंट 1 अपॉन किती येणार आहे, 1 अपॉन 4 मायनस 1 अपॉन 9. इथून लेमडा बाल्मर यायला पाहिजे, किती यायला पाहिजे सर, जो काही कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंटशी काही घेणं नाही मला, 9 मायनस 4 यायला पाहिजे बेटा 5, 5 बाय 36, 36 बाय 5 है ना, हा कॉन्स्टंट खाली होऊन जाईल, जे काही त्याने काही फरक पडत नाही. त्याच पद्धतीने 1 अपॉन लायमन, लायमन इज इक्वल टू किती असणार आहे सर, सी इन 1 अपॉन 1चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन 4. बेटा मला इथून लेमडा ऑफ लायमन येणार आहे 1 अपॉन कॉन्स्टंट, जो काही कॉन्स्टंट असेल, आणि हे किती येईल 4, 4 मधून निघाला 3 म्हणजे 4 बाय 3, 4 बाय 3 सी. आता कोणाकोणाचा रेशो विचारलाय त्यांनी, कोणाकोणाचा रेशो विचारलाय त्यांनी, रेशो विचारलाय लायमन आणि बाल्मरचा. हे पण लक्ष ठेवायचं, कोणाकोणाचा रेशो विचारलाय, माहिती पडलं उलटा करून टाकशील तू. अच्छा, रेशो ऑफ द फ्रिक्वेन्सीज विचारलंय का, ठीक आहे, फ्रिक्वेन्सीचा रेशो विचारलाय तर तू एक काम कर, वेवलेंथचा जो रेशो राहील ना त्याच्या उलटा फ्रिक्वेन्सीचा राहील. थांबा जरा, वेवलेंथ ऑल लिमिट्स ऑफ बाल्मर अँड लायमर सिरीज विल बी लेमडा बाल्मर अपॉन लेमडा लायमन, किती येला, बाल्मर अपॉन लायमन कर, त्याच्या उलट करू आपण, 36 बाय 5 इंटू याच्या डिव्हिजनमध्ये बेटा, लायमन डिव्हिजनमध्ये म्हणजे तो वरती जाईल 3 बाय 4 यायला पाहिजे, 4 1 4, 4 9 36. ठीक आहे, 27 बाय 5, 27 बाय 5. पण मला फ्रिक्वेन्सीचा रेशो विचारलाय, फ्रिक्वेन्सीचा रेशो विचारलाय, फ्रिक्वेन्सी अपॉन बाल्मर अपॉन फ्रिक्वेन्सी अपॉन लायमन इज इक्वल टू यायला पाहिजे 5 बाय 27. चांगला प्रश्न आहे. आता कोणी म्हणेल सर हे कसं आलं, तर तुला बेटा एक फटका पाहिजे, तुला लय जोराचा फटका पाहिजे, तुला हे माहिती पाहिजे, अरे हे माहिती पाहिजे की वेवलेंथचा जो रेशो असतो, वेवलेंथचा जो रेशो असतो तो उलटा असतो फ्रिक्वेन्सीच्या रेशोपेक्षा. ठीक आहे ना, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली रिलेटेड असतात. आता तुम्ही जर डायरेक्ट करायचं असतं तुम्ही काय केलं असतं, काय केलं असतं बरं, डायरेक्ट करायचं असतं तर, डायरेक्ट करायचं असतं तर कायच केलं असतं, असंच करावं लागलं असतं अजून. अजून वेगळं काय करणार आहे. ठीक आहे सर, the wavelength of the first line of Lyman series, wavelength of the first line of Lyman series for hydrogen atom is equal to that of second line of Balmer series for hydrogen like ion atomic number is. नीट लक्ष द्या, फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज, पहिली लाईन काय असते लायमन सिरीजची, 1 अपॉन लेमडा इज इक्वल टू आर इंटू हायड्रोजन आहे म्हणजे 1चा स्क्वेअर. 1 अपॉन पहिली लाईन असते सर 1 अपॉन 2चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1चा स्क्वेअर. ही जी वेवलेंथ आहे ती कोणाच्या बरोबर आहे, तर दुसरा आयन आहे कुठला तरी, 1 अपॉन लेमडा डॅश आर झेड स्क्वेअर. ठीक आहे, आणि हायड्रोजन पहिली सेकंड लाईन ऑफ बाल्मर सिरीज, सेकंड लाईन ऑफ बाल्मर सिरीज, सेकंड लाईन ऑफ बाल्मर सिरीज म्हणजे काय असेल, बाल्मरची पहिली लाईन कुठली असते, 3 असते, सेकंड म्हणजे काय तर 16 येतं सर, 16. अरे 16 येईल की नाही, 16 येईल की नाही, इज सेकंड लाईन ऑफ हायड्रोजन लाईक आयन. बघा सेकंड लाईन ऑफ बाल्मर सिरीज, सेकंड लाईन असते n इज इक्वल टू 4. इथं डोक खाऊ नको तुम्हाला, म्हणजे हे काय येईल सर, हे यायला पाहिजे बेटा 1 मायनस 2चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही, हो सर. इथे फक्त गडबड झाली आहे ना, इथे असायला पाहिजे, निगेटिव्ह होऊन जाईल नंतर, 1 अपॉन 1चा स्क्वेअर अपॉन चा स्क्वेअर. आता ठीक आहे, आता काही नाही बेटा, हे इक्वल आहे. बघा मी म्हणतो 1 अपॉन लेमडा इज इक्वल टू 1 अपॉन लेमडा डॅश, तर रेसी अबे जर वेवलेंथ इक्वल आहे तर रेसिप्रोकल पण इक्वल राहतील ना रे. असं काय करतो, आता मी डायरेक्ट करतो, काय करता सर, हे इक्वेट कर, इथे येईल काय यायला पाहिजे, हे 4 मधून 1 गेले 3, आर 4 मधून 1 गेले 3, 3 बाय 4, 3 आर बाय 4
इज इक्वल टू हे किती दिलं बेटा 16, 16 मधून 4 गेले 12, 12 आर झेड स्क्वेअर अपॉन हे किती यायला पाहिजे 16, 16 इंटू 4 असं यायला पाहिजे. 16 मधून 4 गेले 12 डिवायडेड बाय 16, 16 इंटू 4 यायला पाहिजे. हे किती येणार आहे सर 4 1 4, 4 3 12, 3 3 कॅन्सल. ठीक आहे ना. हे 16/4 हे आर आर कॅन्सल होऊन जाईल. झेड स्क्वेअर इज इक्वल टू यायला पाहिजे, झेड स्क्वेअर किती यायला पाहिजे, झेड स्क्वेअर यायला पाहिजे 16/4 म्हणजे 4 म्हणजे झेड किती यायला पाहिजे 2, झेड इज इक्वल टू 2 म्हणजे हेलियम पाहिजे, हेलियम. हेलियम नाही आहे म्हणजे झेड इज इक्वल टू 2 आन्सर येणार आहे. आलं का लक्षात तुला. विषय संपला, विषय संपला. शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न. इथपर्यंत थांबला असशील तर टाळ्या. एवढे प्रश्न मी विचार करत होतो एवढं मोठं लेक्चर घ्यावं की नाही. हां लेकर बघतील नाही बघणार, तू बघ नको बघू. एका विद्यार्थ्याने जरी बघितलं नाही, एका विद्यार्थ्याने जरी बघितलेलं आणि त्यात याच्यातला एक प्रश्न तर येईल हे पकडूनच मी लेक्चर बनवलंय. आलं का लक्षात. तर खूप कल्याण होईल बेटा आणि आनंद पण होईल मला. हा नीट 2024चा प्रश्न आहे आणि याच्यात आहे ना मॅच द फॉलोइंग दिले होते की 3 to 2 ला काय वेवलेंथ आहे, 4 to 2 ला काय, 5 to 2 ला काय. इथे ना बेटा नीट परीक्षेला आहे ना टेन्शन कमी घ्यायचं, टेन्शन आहे ना कमी घ्यायचं. तू जर डोळे उघडे ठेवले, थोडंसं डोकं स्मार्ट वर्क केलं ना तर तुला येऊन जाईल. तुला माहिती आहे काय माहिती आहे सर तुला की या ज्या वेवलेंथ दिल्या आहेत, आता मला सांग सगळ्यात मोठा गॅप कुठला असेल, सगळ्यात मोठा गॅप कुठला असेल, सगळ्यात मोठा गॅप 3 आणि 2 मधला मोठा गॅप आहे की 4 आणि 2 मधला आहे, की 5 आणि 2 मधला आहे की 6 आणि 2 मधला आहे. बघा बेटा हा 2 आहे सर, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे. 3 आणि 2 मध्ये एवढा गॅप आहे, 4 आणि 2 मध्ये एवढा गॅप आहे, 5 आणि 2 मध्ये एवढा गॅप आहे. म्हणजे जसं जसं वरती चाललोय मी बघा 2 जर सेम ठेवले तर याच्यामधला गॅप सगळ्यात कमी, मग त्याच्यापेक्षा नंतर, मग नंतर आणि सगळ्यात मोठा हा गॅप. ज्याचा एनर्जी गॅप जास्त त्याची वेवलेंथ कमी, ज्याचा एनर्जी गॅप जास्त त्याची वेवलेंथ कमी. मग सगळ्यात जास्त एनर्जी गॅप कोणाचा सांग बरं. बघा ज्याचा एनर्जी गॅप जास्त बेटा त्याची वेवलेंथ कमी. अरे कमी की नाही, हो सर, मग हीच यशाची हमी. आलं का लक्षात. मग हा बघ सगळ्यात जास्त एनर्जी गॅपवाला सगळ्यात कमी वेवलेंथ कुठे सांग बरं. डोळे बंद करून म्हणतो त्याचं पहिलं आन्सर यायला पाहिजे. हा जो दुसरा आहे मग 2 नंबर अजून याच्यापेक्षा कमी कोण आहे बेटा, याच्यापेक्षा कमी कोण आहे सर, मग याचा हा यायला पाहिजे. इकडं जाशील तू 4 ते 2 जाशील, 4 ते 2 म्हणजे 4 ते 2 म्हणजे काय करायला पाहिजे सांग पटकन मला. याच्यापेक्षा कमी कोण आहे सर, हा आहे सर. आणि सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात मोठा एनर्जी गॅप आणि सगळ्यात छोटा एनर्जी गॅप आणि सगळ्यात जास्त वेवलेंथ हे. कळालं का तुला लॉजिक. अशा पद्धतीने आपण ॲटमचे जवळजवळ सगळे न्यूमेरिकल डिस्कस केलेत. ती प्रॅक्टिस करा. काही डाऊट असेल तर मला विचारा. आणि जर तू हे लेक्चर पूर्ण बघितलं असेल तर तुझं नाव, ठीक आहे, तुझं नाव आणि तिथे फक्त पुढे लिही ॲटम डन, ॲटम डन. ऑल द बेस्ट.